प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा आज सकाळी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रभूने आम्हाला घेऊन आला, यासाठी आम्ही त्याचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाला आम्ही उंचावूया. का नाही, आपण एक प्रार्थना करून त्या परमेश्वराच्या स्तुती आणि आराधनेमध्ये स्वतःला झोकून देऊ. आपल्यामध्ये ताई आहेत त्या प्रार्थना करते. ओ प्रभु, हम धन्यवाद देते परमेश्वर प्रभु, सुबह के लिए आपको धन्यवाद देते राजा. आज हम हमारी स्तुति, हमारी आराधना आपकी उपस्थिति में लेके आते परमेश्वर प्रभु. प्रभु, आत्मा में सच्चाई में आराधना करने वालों को तो ढूंढता है परमेश्वर प्रभु. आज हम सब मिलकर परमेश्वर एक मंडली होकर प्रभु आपकी उपस्थिति में आते परमेश्वर, आपके शरण में आ जाते परमेश्वर. आपके नाम को हम ऊंचा उठाते प्रभु. आपके पवित्र आत्मा से हम सभी को भर दीजिए परमेश्वर. और प्रभु, हम तेरे सुंदर सा भेंट लेके आ सके, ऐसा होने दीजिए परमेश्वर. धन्यवाद देते हुए, स्तुति करते हुए छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन. आमेन. आमेन. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. प्रभूजी, आम्ही आमच्या घरामध्ये ठिकठिकाणी परमेश्वरा बसलेलो असताना, जसं तुझं वचन सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्र जमतात, त्यांच्यामध्ये उपस्थित राहणारा तो परमेश्वर आहे. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, आम्ही जिथे आहोत तिथे परमेश्वर आम्ही तुझी स्तुती, तुझी आराधना करतो प्रभूजी, आणि तुझं स्वागत आज आम्ही करतो पित्या. धन्यवाद येशू. थँक्यू. आपण गीत गाऊया, हो तेरी स्तुती और आराधना. थँक्यू जीसस. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे परमेश्वर, जसं तुला हवं तसं परमेश्वर. तेरे सिवा
पवित्र है, तू पवित्र है परमेश्वर। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। धन्यवाद ईश्वर। प्रेज द लॉर्ड। या आज पुन्हा सकाळी त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया आणि खरोखर आताच आम्ही गीत गायलं की सारे जहां में उसके जैसा कोई नहीं है, वही हमारा पिता है। आणि जे जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे या जीवनामध्ये आम्ही त्याची स्तुती, त्याची आराधना करत राहू। आपण गीत गाऊया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती, त्याची आराधना आपण आत्म्याने आणि खरेपणाने करूया। या टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया। जिंदगानी है तेरे लिए बितानी है, जीऊं या मरूं मैं तेरे लिए गाँव में। एक ही जिंदगानी है तेरे लिए बितानी है, जीऊं या मरूं मैं तेरे लिए गाँव में। खरोखर त्याचं गीत आम्हाला जी एकच जे जीवन मिळालेलं आहे त्याच्या या जीवनामध्ये आम्ही त्याचंच गीत, त्याचाच आदर, त्याचीच महिमा आम्ही करत राहायला पाहिजे। हालेलुया। कारण तोच एक आदरास योग्य आणि महिमेस योग्य असा परमेश्वर आहे। हालेलुया। म्हणून आपण गीत गाऊया, आदर के योग्य और महिमा के योग्य है तू। हालेलुया। आदर के योग्य, महिमा के योग्य, स्तुति के योग्य है वो। आदर के योग्य, महिमा के योग्य, स्तुति के योग्य है वो। आदर के योग्य, महिमा के योग्य, स्तुति के योग्य है वो। आदर के योग्य, महिमा के योग्य, स्तुति के योग्य है वो। आदर के योग्य और महिमा के
कुछ ना कठिन, उसके लिए कुछ भी कठिन नहीं है. हालेलुया. या आता परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया, त्याची जय जयकार करूया. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जरी आम्ही त्याचा जय घोष केला तरी तो कमी आहे. तर परमेश्वराला म्हणूया की होय प्रभूजी, केवळ तुझा जय केवळ तुझा जय होऊ देत परमेश्वरा. तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो पिता. तेरी जय होवे सदा, सनातन तक तू राज करे. है तुझसा कोई नहीं, सिंहासन पर विराजमान, धरती गाए तेरे गुणगान. है तुझसा कोई नहीं. तेरी जय होवे सदा, सनातन तक तू राज करे. है तुझसा कोई नहीं, सिंहासन पर विराजमान, धरती गाए तेरे
आमच्या आराधनेमध्ये परमेश्वर तू उपस्थित राहिला, तुला धन्यवाद देतो. इथून पुढचं सर्व वेळ काळ तुझ्या हातात देत सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते, तू ऐक पित्या. आमेन. फिर से एक बार आप सबको प्रेज द लॉर्ड और प्रभु का धन्यवाद हो. फिर से एक बार प्रभु ने हमें उसकी आराधना में, उसकी उपासना में शामिल किया. ये प्रभु का अनुग्रह है कि प्रभु ने फिर से एक बार हमारे जीवन में एक दिन जोड़ा है. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराने आम्हाला बरं ठेवलेलं आहे, चांगलं ठेवलेलं आहे. ही ती केवळ त्याची दया, त्याची कृपा आहे आणि पुन्हा त्याच्या सानिध्यामध्ये परमेश्वर आम्हाला घेऊन आला, याबद्दल आम्ही त्याचे आभार मानूया. और मैं आशा करता हूँ कि आप लोग सब ठीक होंगे. आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व बरे आहात. और जब हम अपने अपने घरों में हैं, अभी भी हम देख रहे हैं कि जो दिन है वो बढ़ते चले जा रहे हैं, पर प्रभु का धन्यवाद उसके अनुग्रह के लिए कि उसने हमें संभाल के रखा है. आणि दिवस वाढत चाललेले आहेत. आपण सर्वजण आपापल्या घरी आहोत आणि ही देवाची कृपा आहे की आम्हाला परमेश्वराने आतापर्यंत सांभाळलेलं आहे. उसने हमें चंगाई दिया है, उसने हमारी हर एक चीज की पूर्ति की है, हमें कमी घटी नहीं होने दी. इसलिए सभी बातों के लिए हम प्रभु का धन्यवाद करते हैं. त्याने आम्हाला आरोग्यामध्ये ठेवलं एवढंच नाही, तर त्याने आम्हाला सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे. आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही, म्हणून आम्ही सर्व गौरव त्या परमेश्वराला देऊयात. हम जितना भी उसका धन्यवाद करें उतना कम है. आणि आम्ही कितीही त्याचे आभार मानले तरी ते कमी आहेत. इस शरीर के अंदर उसने श्वास रखा है, ये सबसे बड़ा अनुग्रह हमारे लिए उसका है. आणि ह्या शरीरामध्ये त्यांनी श्वास ठेवलेला आहे, सगळ्यात मोठी त्याची दया आमच्यावरती आहे. और फिर से एक बार हम प्रभु का सब मिलकर धन्यवाद देते हैं. आणि पुन्हा एकदा सर्व मिळून आम्ही त्या परमेश्वराचे आभार मानूया. आइए हम प्रभु के वचनों में हम जाएं और हम देखें कि प्रभु का वचन आज के दिन हमारे जीवन से क्या बात करता या है. आपण वचनामध्ये जाऊया आणि पाहूया की आज परमेश्वर माझ्याशी वचनाद्वारे काय बोलणार आहे. पिछले हफ्ते हम प्रभु के वचनों का अध्ययन कर रहे थे, तो परमेश्वर ने फिर से एक बार हमें आराधना के विषय में आज हम उसको देखेंगे जो हमें पिछले हफ्ते में प्रभु ने सिखाया. आणि मागच्या आठवड्यापासून आम्ही पाहत आहोत आणि आज पुन्हा परमेश्वर आम्हाला आराधनेविषयी शिकवू इच्छितो. और हम प्रभु के वचनों की रोटी मोड़ने से पहले आइए प्रभु के हाथों में आ जाएं, अपना पूरा नियंत्रण, अपने विचारों को उसके हाथों में डालें और आइए हम सब मिलकर प्रार्थना करें. आणि प्रभूच्या वचनाची भाकर मोडण्या अगोदर आम्ही आमचं संपूर्ण नियंत्रण त्या परमेश्वराच्या हातामध्ये देऊयात आणि त्याला नव्यानं समर्पित होऊयात. आपण प्रार्थना करूया. पिता, आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो परमेश्वर बापा. पुन्हा एकदा परमेश्वर बापा, आम्ही तुझे आभार मानतो की या नागपुड्यांमध्ये तू श्वास ठेवलेला आहे प्रभूजी. पिता परमेश्वरा, तू आम्हाला या ठिकाणी एकत्रित आणलंस प्रभूजी तुझी वचनाची भाकर मोडण्यासाठी, म्हणून आम्ही तुझे आभार, तुझे उपकार मानतो परमेश्वर बापा. या वचनाच्या द्वारे प्रभूजी बापा, जे वचन सजीव आहे, जे वचन सक्रिय आहे प्रभूजी, ते आज आमच्या जीवनामध्ये सक्रिय होऊ दे परमेश्वरा. अशीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, धन्यवाद देतो. आमचं मन, आमचं अंतःकरण, आमचे विचार आम्ही तुझ्या हातात सोपवतो. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आइए दोस्तों, आज प्रभु की आराधना के विषय में हम कुछ बातों को देखें. या प्रियांनो, आज देवाच्या आराधनेविषयी काही गोष्टी आपण पाहूया. परमेश्वर की आराधना क्या है, परमेश्वराची आराधना काय आहे, परमेश्वर हमसे क्या मांग करता है, परमेश्वर आमच्याकडून काय मागत और आहे, परमेश्वर की जो आराधना है वो किस प्रकार की जाए और किस लिए की जाए, आणि परमेश्वराची आराधना ही कशी करावी आणि का करावी, और आराधना में हमें क्या करना पड़ता है, क्या देना पड़ता है, उसके बारे में भी आज आणि देखेंगे. आराधना म्हणजे काय, आराधनेमध्ये आम्हाला काय करावं लागतं, काय द्यावं लागतं, त्याविषयी आपण आज पाहणार आहोत. आराधना मतलब सिर्फ गीत गाना नहीं है, आराधना याचा अर्थ फक्त गीत गाणं नाही, और सिर्फ म्यूजिक के ऊपर गीत गाना नहीं है, फक्त वाद्यासोबत गीत गाणं नाही, उसके कुछ बाइबल के अंदर उसके बारे में बहुत सारी बातों को लिखा हुआ है. तर या पवित्र शास्त्रामध्ये आराधनेविषयी खूप काही लिहिलं गेलेलं आहे. मनुष्य को परमेश्वर ने इसीलिए बनाया कि वो उसका अच्छा आराधक बने. मनुष्याला परमेश्वराने याकरता बनवलं की तो एक चांगला आराधक व्हावा. परमेश्वर ने आदम को या मनुष्य को उसकी आराधना करने के लिए निर्माण किया. परमेश्वरांना
आदामाने त्याची आराधना करण्यासाठी बनवलं. आप और मैं क्यों बनाए गए हैं? तो परमेश्वर की आराधना करने के तुम्ही लिए, आणि मी का घडवलं गेलेलो आहोत? देवाची आराधना करण्यासाठी, परमेश्वर के गुणगान करने के लिए। त्याचे गुणगान गाण्यासाठी. तो ये जो आराधना का संबंध जो है ये वेदी से जुड़ा हुआ है। आणि हा जो आराधनेचा संबंध आहे हा वेदीशी जोडला गेलेला आहे. अगर आराधना और वेदी को हम अलग कर दें तो ये निष्फल होगा, ये आराधना का भाग नहीं होगा। आणि आराधना आणि वेदी ही एकच आहे. ती वेगळं केल्याने सर्व काही निष्फळ होऊन जाईल. इससे जो आराधना का संबंध है वो वेदी के साथ जुड़ा हुआ है। आणि म्हणून आराधनेचा जो संबंध आहे तो वेदीशी जोडला गेलेला आहे. हम देखते हैं कि पुराने नियम के अंदर जितने भी लोग थे सभी लोगों ने वेदी को बांधा है। आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये जे सर्व लोक आहेत त्यांनी वेदी बांधली असं आम्ही पाहिलेलं आहे. हम देखते हैं कि पुराने नियम के अंदर जो नूह था उसने वेदी को बांधा, अब्राहम जो था उसने वेदी को बांधा। हम देखते हैं याकूब ने वेदी को बांधा, इसहाक ने वेदी को बांधा। जो पुराने नियम के जितने भी लोग थे उन्होंने सभी ने वेदी को बांधा है। आणि जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो अब्राहमाने वेदी बांधली, नोहाने वेदी बांधली. आम्ही पाहतो याकोबाने, इसहाकाने वेदी बांधली. बरेचसे जे लोक आहेत आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये त्यांनी वेदी बांधली. वेदी ये आराधना के साथ में जुड़ी हुई चीज है। वेदी ही आराधनेशी जोडलेली गोष्ट आहे. इसलिए आपको मुझे ध्यान में रखना है, जब जब वेदी का संबंध आता है तब तब आराधना को वहां दिखाया गया है। आणि म्हणून लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेस वेदी असा उल्लेख झालेला आहे त्यावेळेस ते आराधनेला प्रकट करते. आराधना का संदर्भ वहां पर दिखाया गया है। आराधनेचा संदर्भ त्याच्याशी जोडला गेलेला आहे. इसलिए वेदी के ऊपर जो चढ़ावा चढ़ाता है वो क्या दिखाता है? वो यही दिखाता है कि हम परमेश्वर की आराधना कर रहे हैं। आणि वेदीवर भेट चढवण्याचा अर्थ काय? तर आराधना करणे. और अब निर्गमन इसके 20 अध्याय 24 से 26 वचन अगर हम पढ़ते हैं, निर्गम याचा 20वा अध्याय 24 ते 26 वचन जर आम्ही वाचली वहां पे परमेश्वर ने वेदी से संबंधित कुछ नियम दिए हुए हैं। आणि त्या ठिकाणी परमेश्वराने वेदी संबंधी काही नियम दिलेले आहेत. अब वहां पे आप देखेंगे अगर ठीक से तो वहां पे परमेश्वर ने कुछ नियम जो है, कुछ निर्देश जो है वेदी के संदर्भ में दिखाया गया आणि है। नीट पाहिलं तर वेदी संबंधीचे काही नियम, काही अटी त्या ठिकाणी लावल्या गेलेल्या आहेत. और वहां पे लिखा हुआ है कि तराशे हुए पत्थर से वेदी को ना बनाना। आणि मग त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तू माझ्यासाठी दगडांची वेदी बांधशील तर ती घडलेल्या चिऱ्यांची नसावी. उसे तराशा ना जाए, त्याला चिऱ्यांची ती नसावी. उसे जो है उसको तराशा मतलब उसको अपने हाथों से आकार मत देना। तराशला याचा अर्थ की आपल्या हाताने आकार दिलेली अशी ती नसावी. हम देखते हैं कि आजकल जो चीजें बनाई जाती है, पत्थर का घर बनाया जाता है कि उसको आकार दिया जाता है, छन्नी हथौड़ी से उसको काट कर उसको एक आकार दिया जाता है और आकार देने से वो घर सुशोभित दिखता है। आणि आम्ही पाहतो की एखादी बिल्डिंग किंवा बंगला बनवायचा असेल तर त्या जे दगड आहे त्याला आकार दिला जातो. छन्नी हातोडीने फोडून त्याला एक वेगळा आकार देऊन तसं ते घडवलं जातं. लेकिन परमेश्वर यहाँ कहते हैं उसकी वेदी के लिए पत्थर तराशे ना जाए। पण या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं सांगतं की वेदी बांधण्यासाठी ती जी वेदी आहे ती चिऱ्या दिलेली नसावी. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? इसका मतलब यह है कि मनुष्य जो है अपने मानवी बुद्धि से या मानवी कार्यों के द्वारा वो परमेश्वर की आराधना नहीं कर सकता। याचा अर्थ हा की मानवी कृत्यांनी किंवा मानवी विचारांनी जो मनुष्य आहे तो आराधना करू शकत नाही. और परमेश्वर के पास में मानव खुद उद्धार का मार्ग वो नहीं बना सकता है. आणि मनुष्य स्वतःहून उद्धाराचा किंवा तारणाचा मार्ग शोधू शकत नाही. वो खुद के हाथों से या खुद के कर्मों से या खुद के बुद्धि से वो परमेश्वर तक नहीं पहुंच सकता. स्वतःच्या हाताने, कर्माने किंवा बुद्धीने तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. इसलिए इफिस 2 अध्याय 8 से 9 वचन में लिखा है कि परमेश्वर ही है, यीशु मसीह है जिसने हमारा उद्धार किया है. आणि म्हणून इफिस 2:8-9 असं सांगतं की हा परमेश्वरच आहे, त्याच्याद्वारेच आमचं तारण आहे. उसके द्वारा ही आप और मैं उद्धार पाए हुए हैं. त्याच्याद्वारेच आमचं तारण आहे. उसके द्वारा ही आप और मैं परमेश्वर की आराधना कर सकते हैं. त्याच्याद्वारेच तुम्ही आणि मी परमेश्वराची आराधना करू शकतो. उसी के द्वारा आप और मैं परमेश्वर की वेदी तक पहुंच सकते हैं. त्याच्याद्वारेच आम्ही परमेश्वराच्या वेदीपर्यंत पोहोचू शकतो. यीशु मसीह के द्वारा ही आप और मैं वेदी तक जा सकते हैं. येशूच्या द्वारेच तुम्ही आणि मी वेदीपर्यंत पोहोचू शकतो. यीशु मसीह ही मार्ग है वेदी
के साथ में जुड़ने के लिए। आणि येशू ख्रिस्त हाच एक मार्ग आहे देवाच्या वेदीपर्यंत पोहोचण्यासाठी. दूसरा मार्ग नहीं है, दुसरा कोणताच मार्ग नाही. एक ही मार्ग है, वही यीशु मसीह है, जिसके द्वारा आप और मैं परमेश्वर के साथ में जुड़ सकते हैं। एकच मार्ग जो येशू आहे त्याच्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या वेदीसोबत जुडले जाऊ शकतो. और ये वेदी के साथ जुड़ना बहुत जरूरी है, आणि हा वेदी बरोबर जुळणं जाणं हे फार महत्वाचं आहे. क्योंकि आराधना और वेदी ये एक साथ में है। कारण आराधना आणि वेदी ही एकमेकाशी संलग्न आहे. और वेदी के साथ में जुड़ना बहुत महत्वपूर्ण है, जिसके द्वारा हम परमेश्वर तक पहुंच सकते हैं। आणि वेदीला जुडल्या जाणं हे महत्वाचं आहे, कारण त्याद्वारेच आम्ही परमेश्वराला भेटू शकतो. इसलिए वेदी जो है ऊंचे स्थान पर बांधी जानी चाहिए। आणि म्हणून वेदी जी आहे ती उंच स्थानी बांधली गेली पाहिजे. वेदी ऊंची उठी होनी चाहिए, वेदी जी आहे ती वर घेतली गेली पाहिजे. और वेदी बांधने के बाद जो है उसके ऊपर बलिदान चढ़ाए जाते आणि हैं। मग वेदी बांधल्याच्या नंतर त्याच्यावरती अर्पण केली जातात. बलिदान बहुत सारे प्रकार के हो सकते हैं बलिदान बऱ्याचशा प्रकारचे असू शकतात जो उस वेदी पर चढ़ाए जाते हैं, जे त्या वेदीवरती चढवली जातात. लेकिन एक बात ध्यान में रखना कि वेदी बांधने के बाद ही बलिदान को चढ़ाया जाना है। पण एक गोष्ट लक्षात घ्या, वेदी बांधल्याच्या नंतरच त्याच्यावरती अर्पण चढवली जातात. और वेदी वह स्थान है जो परमेश्वर के साथ मनुष्य को जोड़ती है। आणि वेदी हे एक असं स्थान आहे जी आम्हाला परमेश्वरासोबत जोडते. और प्रभु ने क्यों योजना दी वेदी बनाने के लिए? आता परमेश्वराने वेदी बनवायची योजना का दिलेली आहे? वो इसलिए दी गई कि मनुष्य जो है परमेश्वर के साथ में जुड़ सके। यासाठी की मनुष्य जो आहे तो परमेश्वरासोबत जुडू शकेल. शायद ये वेदी जो है, ये वेदी आराधना के स्थान है, कदाचित वेदी ही दुसरं तिसरं काही नसून ते एक आराधनेचं स्थान और आहे. आराधना के लिए वेदी बांधना जरूरी है। आणि आराधनेसाठी वेदी बांधणं हे महत्वाचं आहे. जैसे हमने अभी थोड़ी देर पहले देखा कि जो महान पुरुष थे बाइबल के अंदर, उन सभी ने परमेश्वर के लिए वेदी को बांधा है। जसं आम्ही आताच पाहिलं की जुन्या करारामध्ये जे महान सेवक परमेश्वराचे होते त्या प्रत्येकाने परमेश्वराच्या प्रित्यर्थ वेदी बांधली. और वेदी जो है इब्री भाषा में इसको कहा जाता है जहां पर कत्तल करते हैं या मरने का स्थान है। आणि वेदी इब्री भाषेमध्ये जर आम्ही त्याचा अर्थ पाहिला तर कत्तल करण्याचं एक जागा किंवा अशी त्याचा अर्थ आहे, जहां पर जानवरों को मारा जाता ज्या है, ठिकाणी जनावरांना मारलं जातं, त्यांची हत्या केली जहां जाते, पे बलिदान, जानवरों को बलिदान दिया जाता ज्या है। ठिकाणी जे प्राणी आहेत त्यांना अर्पण केलं जातं, त्यांचं बलिदान दिलं जातं. और वेदी हमेशा जो है ये आराधना के स्थान को दर्शाया गया है। आणि वेदी ही नेहमीच एक आराधनेचं स्थान म्हणून दर्शवली गेलेली आहे. इसलिए आपको और मेरे जीवन में भी अगर आराधना करने से पहले आपको और मुझे वेदी बांधना जरूरी है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला देखील आराधना करण्या अगोदर वेदी बांधणं हे गरजेचं आहे. और जब तक वेदी हम बांधेंगे नहीं, तब तक हम उसके ऊपर बलिदान नहीं चढ़ा सकते। जोपर्यंत आम्ही वेदी बांधत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती अर्पण देऊ शकत नाही. इसलिए बलिदान करने से पहले वेदी को बांधना जरूरी है। आणि म्हणून बलिदान करण्या अगोदर, अर्पण देण्या अगोदर वेदी बांधलं जाणं हे गरजेचं आहे. इसलिए आराधना करने से पहले हमारे जीवन के अंदर वेदी को बांधना बहुत महत्वपूर्ण माना गया है। आणि म्हणून आराधना करण्या अगोदर आमच्या जीवनामध्ये वेदी बांधणं हे फार महत्वपूर्ण आहे. और ये आराधना ऐसी चीज है जो स्वर्ग के दरवाजे को खोलती है। आराधना ही एक अशी गोष्ट आहे जी स्वर्गाचे दरवाजे उघडते. इसलिए आराधना जब हम करते हैं तब हमें इस बात को समझना है कि आपको और मुझे वेदी को बांधना है। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आराधना करतो असं म्हणतो त्यावेळेस हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्हाला वेदी बांधायची आहे. एक उदाहरण से हम देखेंगे कि किस प्रकार उस व्यक्ति ने परमेश्वर की वेदी को बांधा, वहां पर बलिदान चढ़ाया और परमेश्वर ने किस प्रकार उसकी जरूरतों को पूरा किया। एक उदाहरण आपण पाहूया की कशा प्रकारे एका व्यक्तीने परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांधली आणि कशी परमेश्वराने त्याच्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली. अगर आप उत्पत्ति 22 अध्याय में हम पढ़ते हैं तो वहां पे अब्राहम के बारे में एक घटना दिखाई गई है। आणि उत्पत्ती 22 अध्यायामध्ये जर आपण पाहू गेलो तर त्या ठिकाणी अब्राहमाविषयी लिहिलं गेलेलं आहे. हमें सब अब्राहम के बारे में हम जानते हैं। आम्हा प्रत्येकाला अब्राहमाच्या बाबतीत माहित आहे. परमेश्वर ने उससे जो वाचा बांधी थी, जो उसको प्रतिज्ञाएं दी थी, और उस प्रतिज्ञा के अनुसार अब्राहम ने जब किया तो परमेश्वर उसको आशीष देता चला गया। आणि परमेश्वराने जे अभिवचन
त्याला दिलेली होती आणि तो परमेश्वराच्या आज्ञा पाळून त्याच्याप्रमाणे चालला. परमेश्वराने ती प्रत्येक गोष्ट त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केली. और अब्राहम को विश्वास का पिता कहा गया है। अब्रामाला विश्वासाचा बाप असं म्हटलं और गेलेलं हमें आहे. मालूम है उसको 100 साल के बाद में उसको एक संतति होती है। आणि आम्हाला ठाऊक आहे सर्वांना की 100 वर्षाचा असताना परमेश्वराने त्याला संतती देऊन आशीर्वादित केलं. अब उत्पत्ति 22 के अंदर अब्राहम के विश्वास की परीक्षा यहाँ पर दिखाई गई है। आता उत्पत्ती 22 मध्ये अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा आपण पाहतो. और अब्राहम के विश्वास को परमेश्वर परखना चाहता आणि है। अब्रामाचा हाच विश्वास परमेश्वर पारखण्याची त्याची इच्छा होती. और एक बात ध्यान में रखना कि हर एक टेस्ट के बाद में एक टेस्टमनी तैयार होती है। आणि लक्षात घ्या प्रत्येक एका परीक्षा नंतर एक साक्ष तयार होते. इसलिए आपके और मेरे जीवन में जब आप और मैं ऐसे बड़े परीक्षाओं से जब गुजरते हैं तो इसका मतलब यह है कि परमेश्वर हमारे जीवन के अंदर टेस्टमनी को तैयार कर रहा है। आणि तुम्ही आणि मी पण जेव्हा आम्ही अशा परिस्थितीमधून जातो त्यावेळेस निश्चित अर्थाने परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एक साक्ष घडवू इच्छितो. इसलिए टेस्ट जब हम दे रहे हैं तो टेस्ट के बाद में टेस्टमनी जरूर होगी। आणि म्हणून जर आम्ही परीक्षा देत आहोत तर लक्षात घ्या त्या परीक्षेनंतर साक्ष घडणं हे निश्चित आहे. और इसीलिए परमेश्वर जो है अब अब्राहम की परीक्षा लेने के लिए तैयार है। आणि परमेश्वर जो आहे तो आता अब्रामाची परीक्षा घेण्यासाठी तयार आहे. अब उत्पत्ति 22 अनुसार परमेश्वर ने अब्राहम को कुछ बात को कहा और उस बात करने के लिए अब्राहम तैयार हुआ। आता जे उत्पत्ती 22 अनुसार परमेश्वराने अब्रामाला काही गोष्टी करण्यासाठी सांगितल्या आणि त्या करण्यासाठी अब्राहम जो आहे तो पूर्ण तयार झाला. अब्राहम को परमेश्वर ने कहा दूसरे वचन में, उत्पत्ति 22 दूसरे वचन में, कि अपने पुत्र को अर्थात अपने इकलौते पुत्र इसहाक को जिससे तू प्रेम रखता है संग लेकर मोरिया देश में चला जा. आणि उत्पत्ती याचा 22वा अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये देव अब्रामाला म्हणतो तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. और वहां पे एक पहाड़ पर जो मैं तुझे बताऊंगा होम बलि करके उसको चढ़ा दे. आणि जे मी डोंगर तुला सांगेन तू काय कर त्या ठिकाणी जाऊन होमार्पण कर. अब परमेश्वर उसको कुछ निर्देश दे रहा है. आता परमेश्वर त्याला काही सूचना देत आहे. तीसरा वचन कहता है कि अब्राहम ने पूरी तैयारी के साथ में यात्रा करना शुरू किया. आम्ही तिसरं वचन आम्हाला सांगतं की अब्राहमाने देवाने सांगितल्याप्रमाणे पूर्ण तयारीनिशी तो त्या गोष्टीच्या पुढे तो करण्यासाठी तो चालू लागला. और उसने वेदी पर चढ़ाने के लिए सब कुछ ले लिया. आणि वेदीवर चढवण्यासाठी त्यांनी सर्व काही घेतलं. इसलिए आज मैं आपको कहना चाहता हूं कि आराधना करने के लिए वेदी पर जो तैयारी के साथ आपको मुझे जाना है. आणि म्हणून मला सांगू द्या की आराधना करण्यापूर्वी ते वेदीवर जाण्यापूर्वी आपण संपूर्ण तयारीनिशी त्या ठिकाणी जावं. जब अब्राहम जब बलिदान करने के लिए उसके पुत्र को जब मोरिया पर्वत पर जाता है तो वचन 3 कहता है कि पूरी तैयारी के साथ में अब्राहम निकल पड़ा. आणि अब्राहम जेव्हा होमार्पण करण्यासाठी त्या मोरिया देशामध्ये गेला त्या डोंगरावरती जाण्या अगोदर आम्ही पाहतो की तो संपूर्ण तयारीनिशी त्या ठिकाणी गेला. इसलिए आराधना करने से पहले, उस वेदी पर जाने से पहले आपके और मेरे जीवन में तैयारी करना है. आणि म्हणून आराधना करण्या अगोदर त्या वेदीवर जाण्या अगोदर तुम्हाला आणि मला तयारी करणं फार गरजेचं आहे. तैयारी के साथ में परमेश्वर की आराधना करने के लिए आए. तयारी करून परमेश्वराची आराधना करण्यासाठी या. अपने मन की तैयारी करें, अपने हृदय की तैयारी करें, अपने विचारों की तैयारी करें, अपने शरीर की तैयारी करें और तैयारी के साथ पर वेदी पर आराधना करने के लिए आप और मैं आए. आपल्या मनाची, आपल्या विचारांची, आपल्या हृदयाची आपली तयारी करून मग आम्ही त्या वेदीकडे यावं. इसलिए पर अब्राहम जो है, जब परमेश्वर ने उसे कहा मेरे बलिदान देने के लिए तू आ, तो अब्राहम यहाँ पे तैयारी के साथ में निकलता आणि है. म्हणून जेव्हा परमेश्वर अब्रामाला म्हणाला की तू होमार्पण करण्यासाठी ये तेव्हा आम्ही पाहतो की अब्राहम पूर्ण तयारीनिशी त्या ठिकाणी गेला. और 5 वचन यहाँ पर कहता है जब वो पर्वत के पास में पहुंचते हैं तो वो अपने सेवक को वहां पे कहता है मेरा गधा जो है यहीं पे ठहरो, आप भी यहीं पे ठहरो, और मैं और मेरा जो बच्चा है वो जाकर परमेश्वर को दंडवत करके वापस लौट कर आएंगे. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी गेल्यानंतर अब्राहम आपल्या सेवकांना म्हणाला इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. अब देखिए वो परमेश्वर की उपासना
के बारे में कह रहा है। आता पहा या ठिकाणी तो परमेश्वराच्या उपासनेविषयी म्हणत आहे जो दंडवत यहाँ पर लिखा गया है वो आराधना के विषय में लिखा गया है। आणि या ठिकाणी जे दंडवत असं लिहिलं गेलेलं आहे ते उपासनेविषयी लिहिलं गेलेलं आहे यहाँ पे पहली बार आराधना ये शब्द आया है आणि पहिल्यांदाच आराधना उपासना हा शब्द या ठिकाणी आलेला आहे और यहाँ पर वो अब्राहम जो है वो कह रहा है कि मैं परमेश्वर की आराधना करके वापस लौटूंगा। आणि या ठिकाणी जो अब्राम आहे तो म्हणत आहे की आम्ही देवाची उपासना करून परत येतो। अब देखिए अब्राहम के पास में हर एक चीज थी लेकिन उसके पास में उसका बेटा था, वो बलिदान उसको चढ़ाना था। आणि अब्रामाकडे सर्व काही गोष्टी होत्या परंतु जे काही त्याला भेट चढवायचं होतं तर त्याचा स्वतःचा मुलगा एकुलता एक प्रिय मुलगा त्याच्या सोबत होता। अब देखिए वो क्या कह रहा है, वो कह रहा है कि मैं बलिदान करके मैं और मेरा बेटा वापस लौटेंगे। आणि या ठिकाणी पहा तो काय म्हणत आहे, जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा बलिदान करू आणि मी आणि माझा मुलगा पुन्हा येऊ। देखिए वहां पे उसके लड़के को चढ़ाना था, वो चढ़ाने के बाद में बलिदान करने के बाद में अब्राहम अकेला उसको आना था। आता लक्षात घ्या परमेश्वराने त्याचा मुलगा वेदीवर चढवण्यासाठी सांगितलेला होता, तो चढवल्यानंतर जेव्हा पुन्हा येईल तेव्हा तो एकटा असणार होता। लेकिन परमेश्वर उस अब्राहम को ये मालूम था कि परमेश्वर ने जो मेरे साथ में वाचा बांधी उसको पूरा करने के लिए वो समर्थ है। पण अब्रामाला हे ठाऊक होतं की जे अभिवचन परमेश्वराने मला दिलेलं आहे तो पूर्ण करण्यासाठी तो समर्थ परमेश्वर आहे। और जिस परमेश्वर की मैं आराधना करता हूँ मरे वो को जिंदा करने का सामर्थ्य रखता आणि है। ज्या परमेश्वराची मी आराधना करतो तो मेलेल्या लोकांना जिवंत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे। उसको ये बात मालूम था कि जिस परमेश्वर की मैं आराधना करूंगा वो परमेश्वर मेरी हर एक मृत अवस्था को जिंदा करने का सामर्थ्य रखता है। आणि अब्रामाला पूर्णपणे ठाऊक होतं अशा परमेश्वराची आराधना मी करत आहे जो मृत परिस्थितीला जिवंत करण्याचं सामर्थ्य ठेवतो। आराधना वो चीज है जो चीज हमारे लिए स्वर्ग के दरवाजों को खोल देती है। आराधना एक अशी गोष्ट आहे जी आमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडे करते और परमेश्वर की सामर्थ्य को हम आराधना में उतरते हुए देखते हैं। आणि परमेश्वराचं सामर्थ्य त्या आराधनेमध्ये उतरताना तुम्ही आणि मी पाहतो। इसलिए आपके और मेरे जीवन के अंदर है ना, हम जब आराधना करते हैं तो ये बात ध्यान में रखना है कि उस परमेश्वर की उपस्थिति हमारे चारों ओर बनी रहती है। आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही आणि मी ज्यावेळेस आराधना करतो ना तेव्हा देवाची उपस्थिती त्या ठिकाणी असते और जहाँ पे परमेश्वर की उपस्थिति है वहां पे सामर्थ्यवान कार्य होना ही है। आणि ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे त्या ठिकाणी सामर्थ्यवान कार्य होणं हे निश्चित आहे। उत्पत्ति 22:8 में लिखा है, उत्पत्ति 22:8 असं सांगतं, जब अब्राहम ने अपने उसका बेटा जब इसहाक जो पूछता है पिताजी हमारे लिए सब कुछ तैयार है लेकिन बलिदान करने के लिए भेड़ नहीं है। आणि अब्राहमाला त्याचा मुलगा इसहाक असं म्हणतो की आम्ही आपल्याकडे सर्व काही आहे बाबा परंतु आम्हाला जे काही अर्पण करायचं ते आमच्याकडे नाहीये। अब्राहम ने उससे कहा मेरे पुत्र परमेश्वर होम बलि की भेड़ का उपाय अपने आप ही करेगा। आणि तेव्हा अब्राहम त्याच्या मुलाला सांगतो की जो परमेश्वर आहे तो आपली सर्व पूर्तता करण्यासाठी समर्थ आहे। और वो दोनों संग संग आगे चलते गए आणि ते दोघं संगतीच पुढे गेले। यहाँ पे एक भेद छुपा हुआ है। या ठिकाणी एक भेद लपलेला आहे। यहाँ पर अगर आप देखते हैं इसहाक जो है अब्राहम का एकलौता एक पुत्र है। या ठिकाणी आम्ही पाहतो इसहाक जो आहे तो अब्रामाचा एकुलता एक मुलगा आहे। यहाँ पे वचन में कहता है कि इसहाक के साथ वो जुड़ गया था, उससे वो प्यार करता था। आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की इसहाकाशी तो इतका जोडलेला होता, त्याचं प्रेम त्याच्यावर बसलेलं होतं, उसका प्यार उसके अंदर भरा हुआ था। आणि त्याच्याविषयी फार प्रेमाने तो भरलेला लेकिन होता। परमेश्वर उसके जिससे वो प्यार करता है वही चीज बलिदान के लिए वो मांगता है। पण परमेश्वर अशीच गोष्ट त्याच्याकडे मागत आहे ज्याच्यावरती तो फार प्रेम करतो, जिसके ऊपर उसकी पूरी जान है, जिसके ऊपर उसका पूरा प्रेम है, जिसके बिना वो रह नहीं सकता है, ऐसी चीज परमेश्वर उसको कह रहा है कि ये बलिदान चढ़ा दे। ज्याच्यावरती त्याचा फार प्रेम आहे, ज्याच्यावर त्याचा जीव चढलेला आहे, परमेश्वर अशीच गोष्ट त्याच्याकडून मागत आहे। और आराधना वही है, आराधना तेच आहे, आराधना वही है, आराधना तेच आहे। ऐसी चीज जिससे हम ज्यादा प्यार करते हैं उसको वेदी पर चढ़ाना ही आराधना है। अशी गोष्ट ज्याच्यावर आमचं खूप प्रेम आहे ती गोष्ट वेदीवर चढवणं म्हणजे आराधना। जब प्रथम स्थान हम प्रभु को देते हैं ना तब परमेश्वर हमारी हर एक उपाय
उपाय जो है उसको वो पूरा करता है। जेव्हा आम्ही परमेश्वराला प्रथम स्थान देतो ना, तर प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आमचा परमेश्वर समर्थ आहे. आराधना का पहला स्थान प्रभु का है। आराधनेचं पहिलं स्थान जर कोण असेल तर तो परमेश्वर आहे. वेदी जो है वो आराधना का स्थान है। आणि वेदी जी आहे ती आराधनेचं स्थान आहे. सब कुछ छोड़कर हमें सबसे पहले वेदी के पास जाना आणि है। म्हणून सर्व काही सोडून आम्हाला सर्वप्रथम त्या वेदीकडे जाणं गरजेचं आहे. हमारे जीवन के अंदर जब सुबह उठते हैं आप और मैं, जब परमेश्वर की आराधना का समय होता है, वो रविवार की सभा हो या कोई भी दिन हो, तो सबसे पहला काम एक ही करना है, आपको और मुझे परमेश्वर के साथ में जुड़ना है। सकाळची वेळी जेव्हा आम्ही उठतो त्यावेळेस ते रविवार असो किंवा आणखी कुठला दिवस, सगळं प्रथम काम आम्हाला काय करायचंय तर देवाच्या वेदीजवळ जायचंय. हमें परमेश्वर की वेदी को बांधना है। त्या वेदीला आम्हाला बांधायचंय. हमें परमेश्वर की वेदी को बांधकर उसको वेदी को जो है आराधना के स्थान बनाना है। आणि वेदी बांधून आम्हाला त्या ठिकाणी आराधनेचं स्थान बनवायचंय. और आराधना के लिए पूरी तैयारी के साथ में जाना आणि है। आराधनेसाठी पूर्ण तयारीनिशी जायचंय. और प्रभु बाकी जो चीजें हमारे जीवन के अंदर वो संभाल लेगा। आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये आहेत ते परमेश्वर सांभाळेल. लेकिन आप ध्यान में रखें, जब भी आराधना करने का विषय आएगा तब आपको आपके जीवन के अंदर कुछ रुकावटें आएंगी। पण लक्षात घ्या, ज्या वेळेस आराधनेचा विषय येईल ना, तुम्ही पाहाल तुमच्या जीवनामध्ये बरेच अडखळणं येतील. जब भी आप ठहराओगे कि मुझे आराधना करने के लिए मुझे समय देना है, आराधना करने के लिए मुझे कलीसिया को जाना है, तब आपके जीवन के अंदर रुकावटें पैदा होगी। जेव्हा किंवा तुम्ही हे ठरवाल की आता तुम्हाला आराधना करण्यासाठी जायचंय, तुम्हाला मंडळीमध्ये चर्चमध्ये जायचं आहे, निश्चित अर्थाने तुमच्या जीवनामध्ये काही ना काही अडकणं ही येणार. आपको रुकाया जाएगा, तुम्हाला थांबवलं जाईल. आपको कहानी मालूम होगी, घटना मालूम होगी, जब मिस्र में से जब इजराइल लोगों को निकालने के लिए वहां पे कदम उठाया गया, फिरौन राजा ने उनको रोक दिया। आपण पाहतो की मिस्रामध्ये इस्रायली लोक ज्यावेळेस निघत होते त्यावेळेस फारो राजाने त्यांना तिथं थांबवण्यासाठी बरेचसे त्यांच्यावरती अडखळणं आणली. मूसा ने कहा कि हमें आराधना करने के लिए जाने आणि दे। मोशे म्हणत आहे आम्हाला आराधना करण्यासाठी जाऊ दे. परमेश्वर के निर्देश के अनुसार मूसा फिरौन के सामने खड़ा होकर कहता है कि मैं आराधना करने के लिए जाने दे। आणि मग त्या मोशे जो आहे तो फारो राजा समोर उभा राहून म्हणत आहे की आम्हाला आराधना करण्यासाठी जाऊ दे. लेकिन फिरौन ने क्या किया, उनका काम अधिक बढ़ा दिया पण फारोने काय केलं तर त्यांचं काम अधिक वाढवलं और अधिक काम उन्होंने इजरायलियों के ऊपर बढ़ा दिया। आणि अजून जास्त कामाचं ओझं त्या इस्रायली लोकांवर फारोने लादलं. जब भी आप और मैं आराधना के विषय जब निकालेंगे तब हमारे जीवन के अंदर है ना, काम हमारे लिए रुकावट बनेगा। आणि जेव्हा जेव्हा आम्ही आराधनेचा विषय काढू ना, जेव्हा आम्ही आराधनेसाठी जाण्याचा प्रयत्न करू, अधिक आणि अधिक कामाचा ओझं बोझ आमच्यावरती ते पडत राहील. क्योंकि शैतान को मालूम है अगर इन्होंने परमेश्वर के लिए आराधना करना शुरू किया तो परमेश्वर उसके आकाश को, स्वर्ग को छोड़कर इनके जीवन में वो उपस्थित रहेगा। कारण सैतानाला हे ठाऊक की जर त्यांनी आराधना केली तर परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होईल आणि त्या ठिकाणी सैतानाचं काही चालणार नाही. और इसीलिए उसको मालूम है, इसलिए पूरी कोशिश करेगा कि आपको और मुझे वो आराधना करने के लिए रुका दे। आणि ते हे त्याला ठाऊक असल्या कारणाने तो पुरेपूर प्रयत्न करेल की तुम्ही आणि मी आराधना करू नये म्हणून, आप और मैं वेदी को ना बांध सके। तुम्ही आणि मी वेदी बांधू नये यासाठी तो प्रयत्न करेल. जब इस्राएलियों ने आराधना का विषय निकाला तब उनका काम को बढ़ा दिया गया। ज्या वेळेस इस्रायली लोकांनी आराधनेचा विषय काढला त्या वेळेस त्याला त्यांच्यावरती कामाचं ओझं लादलं गेलं. उन्हें रोकने की पूरी कोशिश की आणि गई त्यांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला कि गेला वेदी बांधकर अर्पण ना कर सके, की तो वेदी बांधून त्याच्यावर अर्पण करू शकणार नाही, वो आराधना तक ना पहुंच सके। ते आराधनेपर्यंत पोहोचू शकणार नाही. लेकिन मेरी बहन मेरे भाई, आज मैं आपसे कहना चाहता हूं कि आप और मैं परमेश्वर के लिए वेदी बनाएं, वेदी बांधे, जहां पर आकर आप और मैं वेदी बांधकर बलिदान दे सके और परमेश्वर के लिए एक आराधना का स्थान बना सके। पण आज माझ्या भाऊ बहिणींना मला हेच सांगू द्या की तुम्ही आणि मी वेदी बांधली पाहिजे, त्याच्यावरती आराधना आम्ही केली पाहिजे. हम प्रथम स्थान परमेश्वर को देना है। परत आणि आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान त्या परमेश्वरालाच दिलं पाहिजे. हर एक रुकावट को दूर करते हुए हम वेदी बांधने के लिए दौड़ते चले आए। प्रत्येक अडखळणाला दूर करून आम्ही पुढे जावं आणि ती वेदी बांधावी. हर एक चीज को पीछे रखते हुए प्रथम स्थान परमेश्वर को दे। प्रत्येक गोष्टी मागे टाकून आम्ही प्रथम स्थान हे देवालाच द्यावं. हम हमेशा अपने परमेश्वर को
प्रथम स्थान दें। आणि नेहमी प्रथम स्थान आम्ही त्या परमेश्वरालाच द्यावं. हम हमेशा परमेश्वर के स्थान को आगे रखें। आम्ही नेहमी परमेश्वराचं स्थान पुढे न्यावं. क्यों हम प्रभु के स्थान को प्रथम रखें? का परमेश्वराचं स्थान प्रथम ठेवायचं? क्यों हम परमेश्वर की वेदी बांधने का प्रथम स्थान रखें? का परमेश्वराचं वेदी बांधणं हे आमचं प्रथम स्थान असावं? यहाँ पर एक भेद छुपा हुआ या है। ठिकाणी एक गुपित आहे. जब अब्राम ने वेदी को बांधा ज्यावेळेस अब्रामाने वेदी बांधली और अब्राम ने वेदी बांधकर सब लकड़ियों को चीर कर वहां पे ठीक से रखा। आणि जेव्हा अब्रामाने सगळी जी लाकडं आहेत ती व्यवस्थित रचली. अब उत्पत्ति 22:9 में देख सकते हैं, उत्पत्ती 22:9 मध्ये आम्ही पाहू शकतो. जब अब्राम उस स्थान पर गया जिसे परमेश्वर ने उसको बताया था, ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याला सांगितलं त्या ठिकाणी अब्राम गेला. और वहां पर अब्राम ने वेदी बनाने के लिए लकड़ी को चुन चुन कर रखा। आणि अब्राहमाने ती वेदी बांधण्यासाठी निवडून लाकडं घेऊन ती रचली. चुन चुन कर रखा, ये शब्द आया है। आणि त्या ठिकाणी असं लिहिलं गेलेलं आहे की त्यांनी ती वेचली, ती त्यांनी गोळा केली. और हमें भी वेदी पर चढ़ाने के लिए लकड़ी को चुन चुन कर रखना है। आणि म्हणून आम्हाला देखील वेदी बांधण्यासाठीची जी लाकडं आहेत ती आम्हाला त्या ठिकाणी ती घेऊन रचायची आहेत. आराधना करने से पहले, वेदी को बांधने से पहले हमें चुनना जरूरी है। आणि वेदी बांधण्या अगोदर आम्हाला ती जी लाकडं आहेत ती निवडणं गरजेचं आहे. और ये जो लकड़ी है वो किसका दर्शक है? आणि हे लाकडं जे आहे ते कशाचं दर्शक आहे? वो लकड़ी जो है मनुष्य का दर्शक है। हे लाकडं या ठिकाणी जे आहे ते मनुष्याचं दर्शक आहे. ये लकड़ी जो है मनुष्य के जीवन को दिखाती है, हे लाकडं जे आहे ते मनुष्याचं जीवन या ठिकाणी दाखवते, उसके स्वभाव को दिखाती है। त्याचा स्वभाव दाखवते. जब भी आप और मैं वेदी बांधना जब शुरू करते हैं आराधना के लिए, तब परमेश्वर के सामने अपने जीवन को रखें। जेव्हा जेव्हा आम्ही देवाची वेदी बांधण्यासाठी जाऊ तेव्हा आमचं जीवन आम्ही परमेश्वरासमोर प्रस्तुत करावं. इसलिए परमेश्वर ने मत्ती 5:23 में लिखा है, आणि म्हणून परमेश्वर मत्ती 5:23 मध्ये असं म्हणतो, जब तो अपनी भेंट चढ़ाने के लिए वेदी के सामने आए जेव्हा तू आपली भेट चढवण्यासाठी वेदी समोर येशील और तुझे जब याद आ जाए कि तेरे भाई के विषय में तेरे मन में कुछ है, आणि जेव्हा तुला हे कळतं, तुझ्या लक्षात येतं की तुझ्या भावाविषयी तुझ्या मनामध्ये काहीतरी आहे, अपनी भेंट को वहीं पे वेदी के सामने छोड़ दे। आपली भेट त्या ठिकाणी वेदी समोर तशीच ठेव. पहले अपने भाई से मेल मिलाप करने के लिए दौड़ा चला जा, पहिला आपल्या भावासोबत समेट कर और फिर अपनी भेंट को चढ़ा। आणि मग तुझी भेट चढव. वेदी बांधने से पहले, आराधना करने से पहले अपने जीवन के अंदर, अपने हृदय के अंदर, अपने विचारों के अंदर जांच लीजिए कि मेरे जीवन के अंदर ऐसी कोई बात है जो मेरे और परमेश्वर की आराधना में रुकावट बनी आणि है। म्हणून वेदी बांधण्या अगोदर आमच्या जीवनाचं, आमच्या मनाचं, विचारांचं परीक्षण करून घ्या. अशी कोणती गोष्ट आहे जी देवाच्या विरोधात माझ्या जीवनामध्ये आहे? कुछ ईर्ष्या है या क्षमा है या कुछ ऐसे गुप्त पाप है जिसके द्वारा परमेश्वर की जो सामर्थ्य वो उतरती नहीं है। ईर्ष्या असू देत किंवा कुठल्याही प्रकारचं पाप असू दे, अशा कुठल्या गोष्टीमुळे देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरून येत इसलिए नाही. बड़ी सावधानी के साथ में प्रभु की वेदी बांधने के लिए आगे आए। आणि म्हणून देवाची वेदी बांधण्या अगोदर अतिशय सावधानपणाने येणं गरजेचं आहे. मैं ये नहीं कह रहा हूं कि परमेश्वर हमसे प्यार नहीं करता, परमेश्वर हमसे प्यार करता है। जब अपने पापों को हम कबूल करते हैं, अंगीकार करते हैं, तो यीशु का लहू आपको मुझे क्षमा करने के लिए समर्थ मी है। असं म्हणत नाही की परमेश्वर आमच्यावरती प्रेम करत नाही. ज्या वेळेस आम्ही आमच्या पापांची कबुली देतो त्यावेळेस परमेश्वर त्याच्या रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो. इसलिए अपने जीवन को हमें चेक करना है, सावधानी के साथ में वेदी को बांधने के लिए आना है। आणि म्हणून आमचं जीवनाचं आम्हाला परीक्षण करायचंय आणि सावधानी बाळगून आम्ही देवाची वेदी बांधण्यासाठी यायचंय. क्योंकि हम ऐसी जगह जा रहे हैं जहां परमेश्वर की उपस्थिति बनकर सामर्थ के साथ आएगी। कारण आम्ही अशा ठिकाणी जात आहे की त्या ठिकाणी देवाची उपस्थिती सामर्थ्याने उतरत आहे. क्योंकि परमेश्वर जो है वो आराधना का परमेश्वर है, कारण आमचा परमेश्वर हा आराधनेचा परमेश्वर वो आहे. स्तुति आराधने का परमेश्वर तो है। स्तुती आणि आराधनेचा और परमेश्वर आहे. आराधना ऐसी चीज है जो स्वर्ग के दरवाजे को खोल देती आणि है। आराधना अशी गोष्ट आहे जी स्वर्गाचे दरवाजे उघडून ठेवते. इसलिए आपके और मेरे जीवन में आराधना करने से पहले, बलिदान चढ़ाने से पहले आप और मैं वेदी को बांधना शुरू करें। आणि म्हणून आराधना करण्या अगोदर वेदी जे आहे, भेट चढवण्या अगोदर वेदी बांधणं गरजेचं क्योंकि आहे. वेदी जो है ये परमेश्वर के साथ के संबंध को जोड़ती है। कारण वेदी ही आहे ती परमेश्वरासोबत आमचे संबंध जोडते. अब यहाँ पे लिखा है उसने अपने पुत्र को इसहाक को बांधकर वेदी पर की लकड़ियों के ऊपर रख दिया। आणि या ठिकाणी मी पाहतो की त्याने त्याचा एकुलता एक पुत्राला त्या लाकडांवरती, रचलेल्या लाकडांवरती बांधलं, जिससे वो प्यार करता था। ज्याच्यावर तो फार प्रेम करत होता. उसने वेदी पर
बांध दिया। त्याला त्याने वेदीवर बांधलं. और यहाँ पे एक चीज हमें देखने मिलती है, ऐसी चीज जो मैं वेदी बांधने नहीं देती, आज आपको और मुझे भी उसको बांधना है। आणि आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं अशी कोणती गोष्ट आहे जी आम्हाला वेदी बांधू देत नाही, ती जी गोष्ट आहे ती आम्हाला आज बांधली पाहिजे. इसहाक के ऊपर उसका बहुत प्रेम था। मैं ये नहीं कह रहा हूं प्रेम नहीं करना है, लेकिन परमेश्वर से ज्यादा जो है इसहाक के ऊपर उसका मन और हृदय चला गया। इसहाकावर तो फार प्रेम करत होता. मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रेम करू नका, पण देवापेक्षा अधिक प्रीती त्याच्यावर, त्या इसहाकावर त्याची जडली होती. और उसका लगाव जो था पूरा इसहाक के ऊपर था। आणि त्याची पूर्ण जे लगाव होता त्या इसहाकावर त्याचा होता. इसलिए इसहाक को बांधना पड़ा, आणि त्यामुळे त्याला त्या इसहाकाला बांधावं लागलं, उस वेदी पर रखना पड़ा। त्या वेदीवर ठेवावं लागलं. आज आपके और मेरे जीवन के अंदर भी वही करना है, जिसके ऊपर हमारा ज्यादा लगाव है ना, उसको वेदी पर चढ़ा देना है। आज तुम्हाला आणि मला देखील हेच करायचं आहे. ज्या विषयी आम्हाला जास्त आवड आहे, प्रीती आहे ना, त्यांनाच आम्हाला त्या वेदीवर चढवायचंय. आज देखिए, सुबह उठने से पहले हमारा ज्यादा लगाव कहां पर है? आज सकाळी उठल्यानंतर आम्ही आमच्या लक्षात आलं पाहिजे की आमचं जास्त लक्ष कुठं आहे. आप देखिए, अगर बाइबल और मोबाइल को लेकर हम सोते हैं ना, साइड में रखकर उसको, तो सबसे पहले उठने के बाद में सबसे पहला हाथ कहां पर जाता है? आणि मोबाईल आणि बायबल शेजारी ठेवलं तर सकाळी उठल्यानंतर लक्षात घ्या, पहिला हात आमचा कशावर जातो, बायबलवर की मोबाईलवर. अगर हम ज्यादा धार्मिक हैं, हम मोबाइल को उठाते हैं, और हम जब पूछते हैं कि आपने मोबाइल को क्यों उठाया, तो बड़ा धार्मिक उत्तर मिलता है कि नहीं, वो टाइम देखने के लिए मैंने मोबाइल को आणि उठाया। आम्ही फार धार्मिक आहोत, आणि जर आम्ही मोबाईल उचलला तर आम्ही म्हणतो की नाही आम्ही तर वेळ पाहण्यासाठी मोबाईल उचललेला नहीं, आहे. प्रभु बाइबल पे भी हाथ जाने वाला था, लेकिन क्या वो टाइम देखने के लिए मुझे थोड़ा मोबाइल देखना पड़ा। नाही, बायबलकडे हात जायला पाहिजे होता, पण काय करायचं, प्रभू मला जरा वेळ बघायचा होता म्हणून मोबाईलवर हात गेला, इसलिए वहां पे चला गया हाथ। आणि म्हणून माझा हात तिथे गेला. इसलिए हमारे आपके और मेरे जीवन के अंदर वो चीज जो परमेश्वर की वेदी को बांधने नहीं देती, जिसके ऊपर हमारा ज्यादा लगाव है, आज उसको आपको मुझे वेदी पर चढ़ाना होगा। आणि म्हणून अशी गोष्ट जी परमेश्वराची वेदी आम्हाला बांधू देत नाही, आम्हाला अडखण करते, सर्वप्रथम तीच गोष्ट आम्हाला त्या वेदीवरती अर्पण करायची आहे. क्योंकि वेदी और बलिदान ये संग जाते हैं। कारण वेदी आणि अर्पण हे एक संगती जातात. वेदी बांधने के बाद में बलिदान देना जरूरी है, वेदी बांधली याचा अर्थ बलिदान देणं, अर्पण करणं हे गरजेचं और आहे. हमारे जीवन के अंदर हमें बलिदान को उस वेदी पर चढ़ाना है। आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे काही अर्पण आहे त्या वेदीवरती चढवायचंय. आराधना के स्थान पर जो चीज हमें पहुंचने नहीं देती ना, उसको बलिदान देना है। आराधनेच्या ठिकाणी जी गोष्ट आम्हाला पोहोचू देत नाही ना, ते आम्हाला त्याचं बलिदान करायचं आहे. जिसके साथ हमारा बहुत लगाव है, उसको हमें उसको वेदी पर चढ़ाना है। ज्याच्यावर आमची फार प्रेम आहे त्याला आम्हाला त्या वेदीवर चढवायचंय. वो क्या चीजें हैं, आइए उसको आज हम मनन करें और वेदी पर हम चढ़ा दें। आज अशा कुठल्या गोष्टी आहेत त्याचं मनन आपण करूया आणि त्या वेदीवर आपण चढूया. उसको हम वेदी पर बांध दें, त्या गोष्टींना आपण त्या वेदीवरती बांधूया. क्योंकि वेदी वो स्थान है जो परमेश्वर के संबंध को जोड़ती है। कारण वेदी एक असं स्थान आहे जे आमचे संबंध त्या परमेश्वरासोबत जोडते. वेदी वो स्थान है जो परमेश्वर के लिए परमेश्वर जो है, जो परमेश्वर के साथ जो है हमारे संबंध को बनाती है। कारण वेदी एक अशी गोष्ट आहे जी परमेश्वरासोबत आमचे नाते संबंध जोडते. वेदी वो स्थान है जो स्वर्ग के दरवाजे को खोल देती है। वेदी ही स्थान आहे जे स्वर्गाचे दरवाजे उघडून ठेवते. इसलिए आपको मुझे सावधानी के साथ में, तैयारी के साथ में उस वेदी को बांधकर बलिदान देना है। आणि म्हणून आम्हाला सावधानी बाळगून तयारी निशी त्या वेदीवरती अर्पण द्यायचं आहे. जब उत्पत्ति 22:10 में देखते हैं, जब अब्राहम ने अपना हाथ बढ़ाया, छुरी को लिया अपने पुत्र को बलि करने के लिए, जे आम्ही पाहतो 22वा अध्याय 10व्या वचनामध्ये की जेव्हा अब्राहमाने त्या मुलाला वधण्यासाठी आपला हात पुढे केला आणि सुरा घेतला, तब परमेश्वर ने उससे कहा, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं, 11 वचन के अंदर यहोवा के दूत ने स्वर्ग से उसको पुकारा। तेव्हा 11व्या वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, स्वर्ग से उसको पुकारा, स्वर्गातून त्याला हाक मारली, हे अब्राहम, हे अब्राहम। अब्राहमा, अब्राहमा. उसने कहा, देख मैं यहाँ पर हूँ। आणि तो म्हटला, हा मी इथे आहे. आपको मालूम है, जब आप और मैं वेदी बनाते हैं,
बलिदान चढ़ाते हैं तो ये मत समझिए मुझे कोई नहीं देख रहा है। लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही वेदी बांधताना अर्पण चढवण्यासाठी जाता त्यावेळेस असं समजू नका की तुम्हाला कोणी पाहत नाही. परमेश्वर की नजर हमारे ऊपर लगी हुई है। देवाचे डोळे आमच्याकडे लागलेले जब आहेत. अब्राहम ने यात्रा शुरू की आराधना करने के लिए, बलिदान करने के लिए, वेदी को बांधने के लिए, तब से परमेश्वर की नजर उसके ऊपर लगी हुई आणि है। अब्राहमाने जेव्हा त्या वेदी बांधण्यासाठी त्याची वाटचाल चालू केली तेव्हापासून त्या देवाची जी नजर होती त्याच्यावर होती. और ये कौन देख रहा है? आणि कोण पाहत आहे? कहां से देख रहा है? कुठून पाहत आहे? स्वर्ग से देख रहा है। स्वर्गातून पाहत आहे. स्वर्ग से देख रहा है। स्वर्गातून पाहत वो आहे. स्वर्ग से देखने वाला परमेश्वर तो है स्वर्गातून पाहणारा परमेश्वर कि आहे आपके और मेरे जीवन में हम किस प्रकार चलते की हैं। तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे चालत आहोत. अब्राहम ने वही किया जो परमेश्वर ने कहा। आणि अब्राहमाने तेच केलं जे परमेश्वराने त्याला आज सांगितलं. आपको मुझे वही करना है जो परमेश्वर कहता है, आणि तुम्हाला मला देखील आज हेच करायचं जे परमेश्वर आम्हाला सांगत आहे. कि परमेश्वर स्वर्ग से देखने वाला परमेश्वर कारण है। परमेश्वर हा स्वर्गातून पाहणारा परमेश्वर आहे. मुझे ऐसा लगता है कि हम चर्च के लिए निकलते हैं आराधना करने के लिए और कुछ चीज ऐसी आ जाती है हमारे जीवन के अंदर, हम चर्च की आराधना कर छोड़कर हम वहां पर चले जाते आणि हैं। आम्ही घरातून निघतो चर्च मध्ये येण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी, आणि काही वेळा अशी गोष्ट होऊन जाते की आम्ही मंडळी सोडून, चर्च सोडून आणखी तिसऱ्या ठिकाणी निघून जातो. ये परमेश्वर देख रहा हे है। परमेश्वर पाहत आहे. हमारे व्यक्तिगत जीवन के अंदर भी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील हम आराधना का समय ठहराते हैं, आम्ही आराधनेची वेळ ठरवतो. उसी समय कुछ कुछ ऐसी चीज आ जाती है कि तो हमें वो समय देना पड़ता है। आणि त्यावेळेस अशी काही परिस्थिती येते, गोष्ट येते की आम्हाला ती वेळ त्या ठिकाणी द्यावी लागते. मैं ये नहीं कह रहा हूं कि हमेशा ऐसे करना है, मी असं नाही म्हणत की आम्हाला नेहमीच असं ये करायचं. कभी कभी हमारे जीवन में हो जाता है, कोई बात नहीं, उसके लिए कोई बात नहीं है, कधी कधी असं झालं तर काय हरकत नाही, लेकिन हमेशा नहीं होना है। पण नेहमी असं असू नये. हमें जो परमेश्वर का समय परमेश्वर को देना है, आम्हाला जी देवाची वेळ आहे ती देवालाच द्यायची और आहे. ये स्वर्ग से परमेश्वर देख रहा है। कारण स्वर्गातून तो परमेश्वर आम्हाला पाहत आहे. और अब्राहम की जरूरत को परमेश्वर देख रहा है। आणि अब्रामाची गरज परमेश्वर पाहत आहे. अब्राहम की जरूरत थी एक मेमने की, आणि अब्रामाला गरज होती एका मेंढराची. एक मेमने की जरूरत थी अब्राहम को। अब्रामाला एका मेंढराची गरज होती. आराधना के लिए, उसे बलिदान देने के लिए एक मेमने की जरूरत है। आराधनेसाठी, अर्पणासाठी त्याला एका मेंढराची गरज होती. लेकिन जब तक वो वेदी बांध कर उसको उसको जो परमेश्वर ने कहा बलिदान नहीं चढ़ाता ना, तब तक परमेश्वर उसका उपाय नहीं करता है। पण जोपर्यंत तो वेदी बांधून त्याची मनाची, विचारांची तयारी करत नाहीत ना, तोपर्यंत परमेश्वर त्या ठिकाणी कार्य करत नाही. हाँ, हम देख रहे हैं यहाँ पर परमेश्वर जानते हैं उसकी क्या जरूरत है, या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराला ठाऊक की त्याची गरज काय आहे. लेकिन उसने उसने अपनी जरूरत को आगे ना रखते हुए, अब्राहम अपनी जरूरत को आगे ना रखते हुए उसने अपने बेटे को वेदी पर बांध देता है पण बलिदान के लिए। अब्राहम त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाट न पाहता त्या वेदीवरती त्यांनी त्याच्या स्वतःच्या एकुलता एक मुलाला अर्पण म्हणून चढवतो. और हम देखते हैं 22 अध्याय 12 वचन के अंदर उस परमेश्वर से कहा कि उसको मत मार, उसको छुरी मत लगा उसको। आणि 22व्या अध्यायात 12 वचनामध्ये आपण पाहतो की मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नकोस, त्याला काही करू नकोस. और परमेश्वर उसे कहता है कि अब मैं जान गया हूं, तूने अपने इकलौते पुत्र को मेरे लिए देने के लिए तैयार हो गया है। आणि मग परमेश्वर म्हणतो, तू आपल्या एकुलता एक मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. और अब मैं जान गया कि तू परमेश्वर का भय मानता आणि है। आता मला हे ठाऊक झालेलं आहे, मला माहित पडलेलं आहे की तू देवाचं भय बाळगणार आहे. परमेश्वर उसके विषय में ये गवाही दे रहा है, परमेश्वर स्वतः त्याच्याविषयी ही साक्ष देत आहे. तूने बलिदान किया है, तू बलिदान केलेलं आहे. उत्तम ऐसा बलिदान देने के लिए तैयार हो गया है, उत्तम असं बलिदान देण्यासाठी तू तयारी दाखवली. तू परमेश्वर का भय मानता तू है। देवाचं भय मानणार आहे. और यही चीज, यही बलिदान, यही आराधना बनी परमेश्वर के आणि लिए। हेच जे बलिदान होतं ते देवासाठी एक आराधना बनलं. और 13 वचन में हम देखते हैं 22-13 के अंदर अब्राहम ने आंखें उठाई और क्या देखता है कि पीछे एक मेंढा जो है अपने सींगों से एक झाड़ी में फंसा हुआ है। आणि जेव्हा हे झाल्यानंतर अब्रामाने दृष्टी वर केली, त्यांनी पाहिलं की एका झुडपामध्ये एक मेंढरू त्याचे शिंग अडकलेले आहेत. अब मैं ये कहना चाहता हूँ कि क्या मेंढा, वो जो मेंढा है, जो मेमना, वो कहां से आया है? आता हा जो मेंढरू त्या ठिकाणी आहे ते कुठून आला असेल? अब्राहम और इसहाक वहां पर हैं। अब्राम आणि इसाक त्या ठिकाणी आहे. वहां पे कोई तीसरा कोई जानवर नहीं है, तीसरा कोई व्यक्ति नहीं है। तिसरा कुठला प्राणी, कुठला व्यक्ती त्या ठिकाणी नाहीये. अब वो वहां किस प्रकार पहुंचा है? मग आता हा मेंढरू त्या ठिकाणी कसं पोहोचलं? अभी हमने देखा कि स्वर्ग से परमेश्वर ने उसे कहा,
पण आपण पाहिलं की स्वर्गातून परमेश्वराने त्याला बोलला. स्वर्ग से परमेश्वर जानता है कि उसकी क्या जरूरत है, स्वर्गातला परमेश्वर जाणतो की त्याची गरज काय आहे. इसलिए उसने नाम लेकर बुलाया है. त्याने त्याला नाव घेऊन बोलवलंय. हे अब्राहम, हे अब्राहम. हे अब्राहमा, अब्राहमा. एक बार नहीं, 2 बार. एकदा नाही, दोनदा. 2 बार स्वर्ग से आवाज आती है. दोनदा स्वर्गातून आवाज येतो. अब मैं जान गया हूं कि तू परमेश्वर का भय मानता है. आता मला माहित पडलेलं आहे की तू देवाचं भय जब बाळगणार हम आहे. अब्राहम के जैसा करेंगे ना, तो परमेश्वर हमारी जरूरतों को पूरा करने के लिए समर्थवान है. जेव्हा आम्ही अब्रामासारखं करू ना, तेव्हा तो आमचा परमेश्वर आमची प्रत्येक गरज भागवण्यासाठी समर्थ परमेश्वर अब्राहम ने आहे. अपनी जरूरत को आगे नहीं रखा, परमेश्वराने त्याची गरज पुढे ठेवली नाही, उसने परमेश्वर की आराधना को आगे रखा. तर त्याने देवाच्या आराधनेला पुढे ठेवलं. प्रथम स्थान परमेश्वर को रखा. त्यांनी प्रथम स्थान परमेश्वराला जब दिलं. आप और मैं प्रथम स्थान परमेश्वर को देते हैं ना, तो परमेश्वर हमारी जरूरतों को जानकर हमारे लिए वो यहोवा यीरे बन जाएगा. जेव्हा आम्ही परमेश्वराला प्रथम स्थानी ठेवू ना, तो यहोवा यीरे परमेश्वर आमची प्रत्येक गरज भागवण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे. और यहाँ पर एक अब्राहम ने नाम दिया है परमेश्वर को कि वो यहोवा यीरे परमेश्वर आणि या है. ठिकाणी अब्रामाने परमेश्वराला एक नाव दिलेलं आहे की तो यहोवा यीरे परमेश्वर आहे. यहोवा के पहाड़ पर उपाय किया जाएगा. आणि यहोवाने त्या डोंगरावरती उपाय केलेला आहे. परमेश्वर पहाड़ पर उपाय करता है. आणि परमेश्वर डोंगरावर देखील उपाय करतो. और ये मेमना कहां से आ रहा है? आता हे मेंढरू कुठून आलं? मैं जब इसको पढ़ रहा था, जब इसको मनन कर रहा था, मेरे मन में एक विचार आया कि अब्राहम जो है एक साइड से चल रहा है इसहाक को लेकर. आणि जेव्हा ह्याचं मनन मी करत होतो तेव्हा मला असं वाटलं की अब्राम इसाकासोबत एका साइडनी जात आहे. एक पहाड़ से वो चल रहा है रास्ता बनाते हुए. आणि एका डोंगरावरती तो रस्ता बनवून पुढे जात आहे. उस जगह पर जाने के लिए वो तैयार है जहां पर परमेश्वर से कहा था. आणि त्या जागेवर जाण्यासाठी तो तयार आहे ज्या ठिकाणी परमेश्वराने जाण्यासाठी त्याला सांगितलं. उसकी जरूरत मेमना थी. त्याची गरज एक मेंढरू होतं. परमेश्वर ये जानता है. आणि परमेश्वराला हे ठाऊक आहे. परमेश्वर के मन को, हृदय को जानता है. तो परमेश्वराचं हृदय जाणतो. और इसहाक और अब्राहम एक तरफ से चढ़ रहे हैं, आणि एका साइडनी इसाक आणि अब्राहम चढत आहेत. और दूसरी साइड से परमेश्वर मेमने को चढ़ा रहा है. आणि दुसऱ्या बाजूने परमेश्वर त्या मेंढराला चढवत आहे. ये एक सीढ़ी चढ़ रहे हैं, एक पैर रखकर ऊपर जा रहे हैं, और दूसरी तरफ से उसकी जरूरत जो है वो पहाड़ से ऊपर आती हुई दिखाई दे रही है. एक पावलं पुढे जात आहे आणि दुसऱ्या बाजूनी ह्यांची जी गरज आहे ती देखील एक पावलांनी पुढे येत आहे. जब आप और मैं पूरे मन से परमेश्वर की आराधना के लिए हम समर्पण करते हैं, तो हमारी जरूरत भी आना शुरू हो जाती है स्वर्ग से. जेव्हा तुम्ही आणि मी संपूर्ण मनाने त्या परमेश्वराच्या आराधनेसाठी तयार होतो ना, त्यावेळेस आमची गरज देखील एक पावलं पुढे चालत आमच्यापर्यंत येते. हमारे जीवन के अंदर हम सबसे पहला क्या करते हैं? सबसे पहला हम हमारे जीवन के अंदर अपनी जरूरतों को देखते हैं. आणि सगळ्यात आधी आम्ही काय करतो? आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आपल्या गरजांकडे आमचं लक्ष हम जातं. सबको जरूरत है. आम्हाला सर्वांना गरजा आहेत हर एक बहुत सारी हमारी जरूरतें हैं, आणि खूपशा गरजा आहेत. और हमारी जरूरतों के लिए हम कष्ट रात और दिन कष्ट करते रह रहे हैं. आणि त्या गरजांसाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट आणि कष्ट करतो. मैं ये नहीं कह रहा हूँ कष्ट नहीं करना मी चाहिए, असं म्हणत नाही की तुम्ही कष्ट करू नका, लेकिन उस कष्ट में जो हम कर रहे हैं उसमें परमेश्वर का हाथ भी होना चाहिए. पण जे काही कष्ट आम्ही करत आहोत ना, त्याच्यामध्ये देवाचा हात असणं गरजेचं आहे. आपको मुझे कष्ट करने के लिए नहीं बुलाया गया. तुम्हाला आणि मला कष्ट करत बसण्यासाठी बोलवलेलं ये नाहीये. कष्ट तो जो मत्ती 6:32 में हम पढ़ते हैं, ये कष्ट तो और भी लोग करते हैं. मत्ती 6:32 असं सांगतं की अजूनही लोक आहेत जे कष्ट करतात वो रात दिन इस दुनिया की चीजों को प्राप्त करने के लिए कष्ट किए जा रहे आणि या हैं. जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करत आहेत. लेकिन परमेश्वर उसके विश्वासियों को कहा है कि सबसे पहले परमेश्वर के धार्मिकता की खोज करो, सबसे पहले परमेश्वर के राज्य की खोज करो, उसकी धार्मिकता की खोज करो, ये सब वस्तुएं तुम्हें मिल जाएगी. पण देवाचं वचन असं सांगतं की सर्वप्रथम तुम्ही त्या देवाच्या धार्मिकतेचा शोध घ्या, झटून शोध घ्या, आणि मग या सर्व गोष्टी तुमच्या मागे येतील. इसलिए आपको और मुझे अपने जीवन के अंदर प्रथम स्थान परमेश्वर की आराधना को देना है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये सर्वप्रथम स्थान जे आहे ते परमेश्वराच्या आराधनेला देणं गरजेचं आहे. जब आप और मैं उसको प्रथम स्थान देंगे, परमेश्वर हमारी हर एक जरूरतों को पूरा करेगा. जेव्हा तुम्ही आणि मी प्रथम स्थान देवाच्या आराधनेला देऊ ना, तेव्हा आमची प्रत्येक गरज ते परमेश्वर भागवेल. और यहाँ पे विश्वास का परख होना है. आणि या ठिकाणी आमच्या विश्वासाची परीक्षा व्हायला और हवी. अब्राहम के विश्वास की परीक्षा हुई. अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा झाली. इब्री 11:17 कहता है इब्री 11:17 असं सांगतं कि अब्राहम जो है परखा गया अब्राम जो आहे त्याचं परीक्षण झालं इसहाक को बलिदान चढ़ाने के द्वारा. इसाकाला बलिदान चढवण्याच्या द्वारे. और याकूब 2:21 कहता है याकोब 2:21 असं सांगतं उसके कर्म
के द्वारा उसने जो किया, जो परमेश्वर ने कहा उसके इसहाक को वेदी पर चढ़ाने की उसने किया, उसने क्रिया किया, आणि त्या ठिकाणी असं सांगतं की अब्राहमाने जे परमेश्वराने त्याला सांगितलं ती क्रिया केली तब उसके लिए वो धार्मिक ठहरा गया। आणि त्या वेळेस तो त्याविषयी नीतिमान ठरवला आपको गेला. मुझे यही करना है। तुम्हाला आणि मला हेच अपने करायचंय. लिए चिंता मत कीजिए। आपल्यासाठी चिंता करत बसू क्या नका. क्या खाएंगे, क्या पिएंगे, इसकी चिंता मत करिए। काय खाणार काय पिणार याची चिंता करू नका. भविष्य की चिंता मत कीजिए। भविष्याची चिंता करू नका. हमें परमेश्वर की आराधना करने के लिए बुलाया गया है। आम्हाला देवाची आराधना करण्यासाठी बोलवले गेलेले आप और आहे. मैं परमेश्वर के लिए सुंदर वेदी बांधे, तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी एक सुंदर वेदी बांधावी. परिवार के साथ में वेदी बांधे आपल्या कुटुंबासोबत वेदी बांधावी और वहां पे बलिदान आणि चढ़ाए। त्या ठिकाणी अर्पण और चढवावं. बलिदान चढ़ाना मतलब ये है कि बहुत कष्टदायक चीज है, आणि अर्पण देणं ही एक कष्टदायी गोष्ट आहे. लेकिन वो कष्टदायक चीज हमें देना है, पण ही कष्टदायी गोष्टच आम्हाला द्यायची आहे. क्योंकि ये यही चीज है जो आपके और मेरे जीवन के अंदर परमेश्वर के सामर्थ्य को खोलेगी। कारण हीच एक गोष्ट आहे जी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य मोकळं करेल. वेदी ये परमेश्वर के साथ में जुड़ा हुआ है। वेदी ही परमेश्वराच्या सोबत जोडली गेलेली आहे. और ये वेदी पर कौन चढ़ा हमारे लिए? आणि वेदीवर कोण चढला आमच्यासाठी? ये प्रभु यीशु मसीह चढ़ा। आमचा येशू ख्रिस्त वो चढला. मेमना बनकर इस संसार में आया, तो मेंढरू बनून या जगामध्ये आला वो वेदी पर चढ़ गया। आणि तो वेदीवर चढला. अब वो उसने सबसे अच्छा अर्पण आपके और मेरे लिए दिया। आणि त्यांनी सगळ्यात चांगलं अर्पण तुमच्या माझ्यासाठी दिलं. इब्री 9 अध्याय में अगर हम पढ़ते हैं, 10 अध्याय में पढ़ते हैं, तो सबसे उत्तम जो अर्पण है वो प्रभु यीशु मसीह है। आणि इब्री 9:10 मध्ये जर आम्ही पाहिलं तर सगळ्यात उत्तम अर्पण आहे तो स्वतः येशू आहे. सब सारे संसार में सबसे ऊंची जो वेदी है वो क्रूस है। आणि सगळ्या जगामध्ये जर योग्य वेदी असेल तर ते आहे वधस्तंभ. पहला पत्रस 1:19 में लिखा है कि निष्कलंक निर्दोष जो मेमना उसका बहुमूल्य लहू उस वेदी पर चढ़ाया आणि गया। 1 पेत्र 1:19 मध्ये असं सांगितलं गेलं बहुमूल्य जे रक्त आहे ते त्या वधस्तंभावरती सांडलं गेलं. और यही है वो बलिदान जहां पर हमें आना है। आणि हेच ते बलिदान आहे जिथे तुम्हाला आणि मला यायचंय. कहां पर है वो वेदी? कुठे आहे ती वेदी? वो क्रूस है वो वेदी। ती वधस्तंभ ती वेदी वो आहे. मेमना कौन है? आणि ते मेंढरू कोण वो आहे? यीशु मसीह ते है। येशू आहे. और यहीं पर आपको मुझे आना आणि है। त्याच ठिकाणी तुम्हाला आणि मला यायचंय. यही है कलवरी का बलिदान जो सबसे उत्तम बलिदान हमारे लिए है। आणि हेच ते काल्वरीचं जे बलिदान आहे जे सगळ्यात उत्तम बलिदान आहे. और यहीं पर आपको मुझे आना है। तिथेच तुम्हाला आणि मला यायचंय. क्या करने के लिए आना है? कशासाठी यायचंय? बलिदान करने के लिए आना है। बलिदान देण्यासाठी यायचंय. आज आपको और मुझे सच्ची उपासना करने के लिए वहां पर आना है। आज तुम्हाला आणि मला खरी उपासना करण्यासाठी यायचंय. इसलिए यीशु मसीह ने कहा यूहन्ना 4:20-24 के अंदर, आणि म्हणून येशू 4:20-24 मध्ये असं सांगतो. यीशु और सामरी स्त्री के बारे में वहां लिखा गया है। आणि येशू आणि शमरोनी स्त्री विषयी त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. हमें मालूम है वहां क्या बात हुई। आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी काय गोष्टी झाल्या. परमेश्वर ऐसे आराधकों को खोज रहा है जो उसकी आराधना आत्मा और सच्चाई से कर सके, परमेश्वर अशा आराधकांना शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करतील. क्योंकि वो वेदी जो है वो स्वर्ग के फाटक को खोलेगी। कारण की ती वेदी आहे ती स्वर्गाचे जे फाटक आहेत त्यांना उघडेल. आपको मालूम है जब याकूब नाम का जो व्यक्ति हम देखते हैं वो एक पत्थर लेकर वो सो गया है। आणि याकोब नावाचा व्यक्ती जो आहे तो एक धोंड घेऊन झोपलेला आहे. हम देख रहे हैं वो वहां पे सोता हुआ मिलता है हमें। आणि आम्ही पाहतो की तो त्या ठिकाणी झोपलेला आहे. और उस जगह पर परमेश्वर उसे दर्शन देता है। आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याला दर्शन देत वो आहे. क्या चीज दिखा रही है? आणि काय गोष्ट त्या ठिकाणी दाखवली जात आहे. उत्पत्ति 28 अध्याय के अंदर आप देख सकते आणि हैं। उत्पत्तीच्या 28व्या अध्यायामध्ये आपण पाहू शकतो. वो वेदी वो फाटक जो स्वर्ग को खोलता है। वेदी असं फाटक आहे जे स्वर्ग उघडते. और स्वर्ग से जुड़ने के लिए वेदी की जरूरत है। आणि स्वर्गाबरोबर जुडण्यासाठी आम्हाला वेदीची गरज आहे. जो याकूब है वो पत्थर लेकर सोता है। याकोब धोंड घेऊन झोपतो. ये पत्थर जो है ये शब्द महत्वपूर्ण है। आणि हा जो धोंड आहे ही महत्वपूर्ण आहे. क्योंकि ये वेदी के पत्थरों से बनाई गई है। कारण की ही वेदीच्या दगडांनी बनवली गेलेली ये आहे. वही जगह है जहां अब्राहम ने वेदी को बांधा था। ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी अब्राहमाने वेदी बांधली. और ये वेदी का पत्थर था जिसके ऊपर वो सोया हुआ था। आणि हा जो दगड होता ही जी धोंड होती त्या वेदीची धोंड होती. उत्पत्ति 12:8 में देख सकते हैं आप। उत्पत्ती 12:8 मध्ये आपण पाहू शकतो. और अब्राहम का पोता याकूब को वहां पर दर्शन हुआ है। आणि अब्रामाचा नातू याकोब याला दर्शन झालंय. याकूब उत्पत्ति 28:12 में हम देखते हैं कि वो एक सपना देखता है कि स्वर्गदूत जो हैं वो पृथ्वी
पर आ रहे हैं, पृथ्वी पर जा रहे हैं, वहां पे एक सीढ़ी तैयार हुई है. आणि उत्पत्ती 28:12 असं सांगतं की स्वर्गातून पृथ्वीपर्यंत एक शिडी तयार झालेली आहेत आणि देवाचे दूत तिथून खाली वर करत आहे स्वर्ग से पृथ्वी पर और पृथ्वी से स्वर्ग में जा रहे आणि हैं. ते स्वर्गातून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून स्वर्गाकडे जात और आहेत पृथ्वी और परमेश्वर के दूत है वो चढ़ते उतरते दिखाई दे आणि रहे हैं. देवाचे दूत त्याच्यावरून चढता उतरताना दिसत आहेत और यहाँ पे हम देख रहे हैं कि पृथ्वी पर से एक स्वर्ग के फाटक खुल जाते हैं. आणि आम्ही पाहतो की पृथ्वीवरून त्या स्वर्गाची फाटक उघडली गेलेली आहेत क्यों खुले ये स्वर्ग के फाटक? का उघडली ती वे जो याकूब है पत्थर पर सो रहा है, कारण याकोब ज्या दगडावरती झोपलेला आहे वो पत्थर वेदी पर चढ़ाया गया था तो जो दगड आहे तो वेदीवर चढवला गेलेला होता और वो पत्थर पर सिर रखकर सो रहा है. आणि त्याच दगडावर डोकं ठेवून तो झोपलेला और आहे उसने देखा कि स्वर्ग के फाटक खुल गए हैं. त्यांनी पाहिलं की स्वर्गाची दारं उघडली गेली वेदी स्वर्ग को खोलती है वेदी स्वर्ग उघडते और ये वेदी का नाम यीशु मसीह है. आणि ती वेदी येशू आहे जब आप और मैं उस वेदी के सामने आएंगे, उसकी आराधना जब आप और मैं करेंगे आत्मा और सच्चाई के साथ में, तो परमेश्वर के वचनों के अनुसार आपके और मेरे लिए पृथ्वी से स्वर्ग के फाटक खुल आणि जाएंगे. जेव्हा आम्ही त्या वेदी समोर येऊ, जेव्हा आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करू, तेव्हा आम्ही पाहू की स्वर्ग या पृथ्वीवरती स्वर्गातून ती जी फाटक आहेत ती उघडली जातील. इसलिए आज मैं आपसे कहना चाहूंगा, म्हणून आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मेरी बहन मेरे भाई, माझ्या भावा बहिणींनो, हम परमेश्वर की वेदी बांधने के लिए शुरू कर दें. आम्ही देवाची वेदी बांधण्याची सुरुवात करावी. आप और मैं परमेश्वर के लिए आराधना करने के लिए हमेशा तैयार रहें. तुम्ही आणि मी देवाची आराधना करण्यासाठी सदैव तयार असावं. अपना पहला स्थान जो है परमेश्वर की आराधना को दें. आपलं पहिलं स्थान देवाच्या आराधनेला द्या. हम परमेश्वर को धन्यवाद दें. आम्ही देवाचे आभार मानूया. हम हमेशा परमेश्वर का धन्यवाद देते चले जाएं. आम्ही नेहमी आणि नेहमी देवाचे धन्यवाद देत जावं. जब आप और मैं ऐसा करेंगे तो आपकी और मेरी जरूरतों को परमेश्वर पूरा आणि करेगा. जेव्हा तुम्ही आणि मी असं करू तेव्हा आमची प्रत्येक गरज परमेश्वर पूर्ण करेल. क्योंकि आराधना ऐसी चीज है जो हमारी हर एक जरूरतों को पूरा करेगी. कारण आराधनाच अशी एक गोष्ट आहे जी आमची प्रत्येक गरज भागवू शकते. क्योंकि आराधना स्वर्ग के फाटक को खोल देती कारण है. आराधना स्वर्गाचे दरवाजे उघडते. आपको और मुझे वही करना जो अब्राहम ने किया है. तुम्हाला आणि मला तेच करायचे जे अब्राहमाने केलं. परमेश्वर के लिए तैयारी के साथ में आराधना करने के लिए आना है. परमेश्वरा समोर तयारी निशी त्या वेदीकडे यायचं हमें आहे उत्तम ऐसा परमेश्वर को चढ़ाना है. आणि उत्तम अशी भेट त्या परमेश्वराला आम्हाला चढवायची आहे. अपने सब चीजों को पीछे रखना है और परमेश्वर की आराधना को प्रथम स्थान देना है. आमच्या सर्व गोष्टी मागे ठेवून आम्ही देवाच्या आराधनेला पुढे घेऊन जावं और प्रभु का धन्यवाद करते चले आणि जाएं. देवाचे आभार मानत पुढे चालूया. आपके और मेरे जीवन में आपके और मेरे जीवन में ये अनुभव आएगा कि आपकी और मेरी जरूरतें पूरी होती चली जा रही है. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही अनुभवू की आमची प्रत्येक गरजा पूर्ण होत चाललेल्या आहेत. धन्यवाद देना कभी ना भूलें. आभार मानणं कधीच सोडू नका. अब्राहम ने वो किया. अब्राहमाने ते केलं. इसहाक को चढ़ाकर, इसाकाला चढवून, इसहाक का बलिदान देकर इसाकाचं बलिदान देऊन उसने ये परमेश्वर को धन्यवाद दिया. त्याने परमेश्वराचे आभार मानले. धन्यवाद वो चीज है जो कुछ परमेश्वर ने हमें दिया है हमारे जीवन में, उस कार्य के लिए हम प्रभु का धन्यवाद दें. आणि आभार प्रदर्शन एक अशी गोष्ट आहे की जे काही त्याने आम्हाला या जीवनामध्ये दिलेलं आहे त्याविषयी देवाला धन्यवाद देणे. ये धन्यवाद स्तुति आराधना का एक भाग है. आणि धन्यवाद ही जे आहे ते स्तुती आराधनेचा एक भाग आहे. और आभार जो मानना है वो जीवन का अतिशय महत्व का भाग है. आणि आभार मानणे हे आमच्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हमें प्रभु के अनुग्रह के लिए धन्यवाद देना आणि चाहिए. देवाच्या कृपेसाठी आम्हाला त्याचा धन्यवाद द्यायचे. रोज सुबह उठने के बाद में प्रभु इस दिन के लिए धन्यवाद, तूने मेरे शरीर के अंदर श्वास रखा उसके लिए धन्यवाद, अच्छी नौकरी प्रभु तूने दी, मेरा परिवार तूने दिया प्रभु, हर एक बात के लिए प्रभु का धन्यवाद करें. सकाळी उठल्यानंतर या माझ्या जीवनामध्ये तू माझ्या शरीरामध्ये श्वास ठेवलाय, मला उत्तम आरोग्य दिलंय, मला नोकरी दिली, या सर्व गोष्टींसाठी आम्ही त्या परमेश्वराचे आभार मानू हम आहे. प्रभु की स्तुति करें. त्या देवाची स्तुती करावी. स्तुति का मतलब है परमेश्वर के गुणों को प्रसिद्ध करना है. आणि स्तुती याचा अर्थ देवाचे गुण जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलणं. वो अनुग्रहकारी है, वो प्रेमी पिता है, वो दया का सागर है, वो सुंदर है, वो उद्धार करता है. इन सब बातों के लिए प्रभु का गुण करें. आणि तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो स्तुतीस योग्य आहे, तो प्रेमळ पिता आहे, या सर्व गोष्टी त्याला बोलून दाखवणं म्हणजे त्याची स्तुती करणं. आराधना मतलब अर्थात वो है जहां हम प्रभु के सामने उसके गुणगान गाते हैं. आराधना याचा अर्थ आम्ही देवासमोर त्याचं गुणगान गाणं. कोई भी परिस्थितियों में मग
कुठल्याही परिस्थितीमध्ये वो अच्छी हो या बुरी हो, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, वो दुख की हो या सुख की हो, ती दुःखाची असू देत किंवा सुखाची असू हम वहां देत, पे परमेश्वर को प्रकट कर रहे हैं कि परमेश्वर हर एक परिस्थिति को बदलने का सामर्थ्य रखता आम्ही त्या है. ठिकाणी परमेश्वराला प्रदर्शित करीत आहोत. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर चांगला आहे ऐसी परिस्थिति परमेश्वर को महिमा देना है. आणि प्रत्येक परिस्थिती देवाला महिमा द्यावी. क्या आज आप और मैं तैयार हैं? का आज तुम्ही आणि मी तयार आहोत? और ये जीवन का सबसे महत्वपूर्ण भाग होना है. आणि हे जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग असावं. तो क्यों ना आज हम प्रभु की आराधना करें, मग का नाही आज देवाची आराधना आम्ही करावी? क्यों ना हम उसका धन्यवाद दें. का नाही आम्ही त्याला धन्यवाद द्यावा? प्रकाशित वाक्य 4:11 के अनुसार आणि प्रकटीकरण 4:11 नुसार हर एक महिमा, हर एक सामर्थ, हर एक आदर उस परमेश्वर का है. प्रत्येक महिमा, प्रत्येक सामर्थ, प्रत्येक आदर जो आहे त्या देवाचा वो आहे. इसके योग्य है. तोच एक योग्य इसलिए परमेश्वर. आपको मुझे समझना जरूरी है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे कळणं गरजेचं आहे. हमें वेदी के साथ जुड़ना है. आम्हाला वेदी सोबत जुडायचंय. और वेदी ये परमेश्वर के संबंध को दर्शाती है. आणि वेदी हे परमेश्वरा सोबतचे आमचे नातेसंबंध दर्शवते. इसलिए आज आपके और मेरे जीवन जो हमें आराधना नहीं करने दी थी, आज उस चीजों को वेदी पर चढ़ा दो. आणि म्हणून ज्या गोष्टी आम्हाला देवाची आराधना करून देत नाहीत त्या सर्व गोष्टी आम्ही त्या वेदीवरती बांधल्या पाहिजे. हमारा शरीर, हमारा मन, हमारी भावनाएं सब उस बलिदान करके वहां चढ़ा दे. आमचं शरीर, आमचं मन, आमच्या भावना त्या वेदीवर चढवायला हव्यात. हफ्ते में एक बार नहीं करना है, आठवड्यातून एकदाच करायचं नाहीये, महीने में एक बार नहीं करना है. महिन्यातून एकदाच करायचं नाहीये. हमें रोज प्रभु की आराधना तर आम्ही करनी है. रोज आणि रोज देवाची आराधना करावी. मैं आपसे कहता हूं, परमेश्वर ने प्रतिज्ञा की है, मांगने से पहले वो जानता है कि हमारी जरूरत क्या है. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वराने हे अभिवचन दिलेलं आहे. मागण्या अगोदरच तुमच्या गरजा त्याला ठाऊक आहेत. अब्राहम की जरूरत मालूम थी, अब्रामाची गरज ठाऊक होती. उसने परमेश्वर के लिए आराधना किया, त्याने परमेश्वराला आराधना केली, वो तैयार हुआ. तो तयार झाला. और हम देखते हैं उसकी जरूरत वहीं पर आ गई जहां पर उसको जरूरत थी. आणि आम्ही पाहतो की त्याची गरज त्या ठिकाणी चालून आली जिथे त्याला ती गरज भासली. क्योंकि परमेश्वर स्वर्ग से देख रहा है. कारण परमेश्वर स्वर्गातून पाहत होता. हमारा हृदय किस प्रकार तैयार है आराधना के लिए. आमचा हृदय कशा प्रकारे तयार आहे आराधनेसाठी. तो आइए आराधना के लिए अपने हृदय को तैयार तर करें. या मग त्या आराधनेसाठी आपलं हृदय आपण तयार करूया. और हमारी जो आराधना है, आज परमेश्वर को सुगंध के रूप में आज उसको जाना है. आणि आमची जी आराधना आहे ती सुगंधाच्या स्वरूपामध्ये त्या परमेश्वरापर्यंत पोहोचावी. आइए हम प्रभु के सच्चे आराधक बने. या आपण त्या परमेश्वराचे खरे खुरे आराधक बनूया आत्मा और सच्चाई से उसकी आराधना आणि करें. आत्म्याने खरेपणाने त्याची आराधना करूया. आइए उसको धन्यवाद दें. याबद्दल धन्यवाद देऊ. तेरी जय होवे सदा, सनातन तक तू राज करे, है तुझसा कोई नहीं, सिंहासन पर विराजमान, धरती गाए तेरे गुणगान, है तुझसा कोई नहीं.
तुझसा कोई नहीं। थैंक यू जीसस। प्राइज लॉर्ड। सुंदर सा आराधना हमने किया है और अद्भुत रीति से प्रभु ने हमसे बात किया है कि प्रथम स्थान प्रभु को कैसा दे। हमारा जीवनों में भी प्रथम स्थान प्रभु को कैसा दे सकते हैं, तो हमारा तो आराधना की ओर से हम प्रथम स्थान प्रभु को दे सकते हैं। अब्राहम का ज़रूरत जानने वाला परमेश्वर था, वैसे ही हमारा सारे ज़रूरतों को जानने वाला वो परमेश्वर है। लेकिन हम प्रथम स्थान पहले प्रभु को दे, तभी प्रभु हमें आशीष से और भी आशीष की ओर लेकर जाएगा, उन्नति से और भी उन्नति की ओर लेकर जाएगा। अब्राहम ने उनकी पहली स्थान जो प्रभु ने कहा था वो बलिदान देने के लिए, वो बच्चों को लेकर बलिदान देने के लिए निकल पड़े थे, लेकिन वहाँ पर ज़रूरत को प्रभु को मालूम था। तो वैसे ही हमारा जीवनों में भी ज़रूरतों को जानने वाला वो परमेश्वर है, लेकिन हमारा प्रथम स्थान, हमारा समय प्रभु को देना है और हमारा कमाई का दशांश देकर और प्रभु को सम्मानित करना है, आराधना करना और हमारा समय देना, हमारा कमाई का 10वां भाग देना। और ये दर्शाता है हम प्रभु को बलिदान दे रहे, बलिदान प्रभु को अर्पण दे रहे। ऐसे ही प्रभु ये वचन ये कहता है, तू आपल्या द्रव्याने आपल्या सर्व उत्पन्नाची प्रथम फलाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझे कोटोरे समृद्धीने भरतील, तुझे कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझा मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्याकरिता वर्षवतो की नहीं, याविषयी माझी प्रतीति पहा। तो देने का ये तरीका ऐसा है कि आप गूगल पे कर सकते हैं और ऑनलाइन ट्रांसफ़र भी कर सकते हैं। डिटेल के लिए आप डिटेल ले सकते हैं फ़ोन कर और उत्तम से उत्तम देंगे, प्रभु को सम्मानित करेंगे। थैंक यू। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान में मगर और सम्मान देते। प्रभु आप अद्भुत है, सर्वशक्तिमान अनुग्रहकारी पवित्र परमेश्वर है। प्रभु जी देने की ओर से जो लोग सम्मानित किया प्रभु जी उन सारे ज़रूरतों की पूरी करना प्रभु जी। जो नहीं दे पाए प्रभु जी, उनको प्रभु जी आने समय में प्रभु जी उनको देने के लिए सहायता करना प्रभु जी। और प्रभु जी आगे की ओर लेकर जाने के लिए हम सहायता मांगते हैं प्रभु जी। सारे चीज़ों में हम आशीषित चाहते हैं प्रभु जी। धन्यवाद देते, स्तुति करते प्रभु, यीशु का नाम से मांगते प्रभु, आमीन। माझं नाव अनिल तुळशीराम खाडे, राहणार वाघोली केसनन पाटा. तर ना खूप दिवसांपासून माझ्या दुकानात एक नाही का
आजारी मुलगा होता, म्हणजे मॅनेजर होता. तर ती सलग नाही का 3-4 दिवस नाही का सलग आजार नाही का ताप येत होता. तर त्यांनी नाही का हॉस्पिटलमध्ये जाऊन एक टेस्ट केली. ती टेस्ट त्याची पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्याचं नाही का सगळ्यांच्या डोक्यात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. सगळ्यांना भीती वाटायला लागली, कारण की कोरोना हा आजार किती मोठा आहे सगळ्यांना माहिती. जिथं डॉक्टर घाबरतो तिथं सामान्य माणूस तर ह्याच्यापेक्षा जास्त भीती निर्माण झाली आमची. तर खूप भीती वाटायला लागली. तर मला एका ताईंनी चर्चपर्यंत आणलं. तर चर्चमध्ये आल्यानंतर अशोक दादांनी माझ्यासाठी एक प्रार्थना केली. म्हणली, घाबरू नको, देव आपल्यासोबत आहे, फक्त विश्वास ठेव, देवावरती विश्वास ठेव, सगळं काही शक्य आहे, फक्त विश्वास ठेव, आपल्याला फक्त विश्वास पाहिजे नाही, बाकी काय नाही पाहिजे नाही. तर मी विश्वास ठेवला. त्या दिवशी एक भीती नाही का भीती कमी झाली फक्त. पण ना त्याचं माझं बोलणं होत होतं. जो पेशंट होता त्यांनी सांगितलं की मला असं होतं तसं होते, सेम त्याच्यासारखंच मला होत होतं. तर अजून भीती वाटायला लागली. तर गुरुवारी राजेश दादांनी बोलवून घेतलं. तर अजून एकदा प्रार्थना केली. तर त्या दिवशी नाही का सगळे आजार माझ्या शरीरातून निघून गेल्यासारखं झालं. सगळे आजार माझ्या शरीरातून असं नाही का दूर गेले, की कोणता आजार नाही आहे माझ्यात. तर त्याच्यानंतर मी एक टेस्ट केली. तर ते नाही का ती टेस्ट निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आल्यानंतर मला एक चांगलं वाटलं की नाही का देवाने माझ्यावर काही होऊन नाही दिलं, की कोणता आजार मला नाही का टच नाही करू शकत, कारण की नाही का जिवंत देव येतो, काही होऊ शकत नाही. हे एक नाही का भीतीचं वातावरण आहे ना माझ्या शरीरावरती कोणतंच नाही आहे आता, कारण की एक देवाचं कवच आहे असं मला वाटतं. कोणता आजार माझ्यापर्यंत येऊ शकत नाही आणि कोणती भीती माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी एक देवाचा गौरव करतो की जी देव नाही का माझ्यासोबत आहे, माझ्या पाठीशी आहे. तर आनंद वाटतो, देवाचा मी गौरव करतो. धन्यवाद येशूला. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. पिता, आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा, तुझ्या नावाचं गुणगान करतो परमेश्वरा. हो प्रभूजी बाप्पा, खरोखर आराधना हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असावा परमेश्वरा बाप्पा. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये, मग ते सुख असो किंवा दुःख असो बाप्पा, प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुला प्रथम स्थान द्यावं प्रभूजी. आणि प्रथम स्थान देऊन प्रभूजी तुझ्या आराधनेची वेदी आम्ही बांधावी, असं तुझ्या दैनंदिन कृपेने कर प्रभूजी. अब्राहमच्या विश्वासाचा पिता म्हणून ओळखला जातो प्रभूजी, त्याप्रमाणे प्रभूजी बाप्पा आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा विश्वासाची बांधणी तू कर प्रभू. आम्ही आमच्या गरजांकडे पाहू नये हो प्रभूजी बाप्पा, आम्ही आमच्या दुःखांकडे, आमच्या कष्टाकडे, आमच्या आजारांकडे पाहू नये, तर परमेश्वरा आम्ही केवळ तुझ्या मुखाकडे पाहावं प्रभूजी. कारण तुझं वचन सांगतं ना माझ्या देवा, की आम्ही मागण्या अगोदर तुला आमच्या सर्व गरजा ठाऊक आहेत प्रभूजी. आम्हाला एकच करायचे प्रभूजी, ज्याच्यासाठी तू आमची निर्मिती केली प्रभूजी. आम्हाला तू यासाठी निर्माण केलं की आम्ही तुझी आराधना करावी, आम्ही तुझी स्तुती करावी, आम्ही तुझी वेदी बांधावी, आम्ही तुला प्रथम स्थान द्यावं हो प्रभूजी. आम्ही यांची तुझी भेट घ्यावी प्रभूजी. हो प्रभूजी बापा आम्हाला ह्या गोष्टी प्रभूजी लक्षात असू देत परमेश्वरा. आमच्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझी वेदी बांधण्यासाठी खरं आत्म्याने खरेपणानं प्रभूजी बाप्पा, योहानच्या 24 मध्ये परमेश्वरा सांगितल्याप्रमाणे हो आत्म्यानं आणि खरेपणानं उपासना करणारे असे उपासक तू शोधत आहे परमेश्वर बापा. हो प्रभूजी बाप्पा, खरोखर प्रभूजी आज जगामध्ये आम्ही पाहतो प्रभूजी, ज्या लोकांना जे सत्य ठाऊक नाही अशा देवांची ते उपासना करतात प्रभूजी बापा. तुझ्या वचनानुसार आम्ही तर आशाची आराधना करतो जो आमचा तारण करणार आहे प्रभूजी. कारण तारण हे यहूद्यातून आहे, तारण हे तुझ्याकडून आहे परमेश्वर बापा. तू आमचा तारण करताय प्रभूजी. आम्ही नेहमी प्रभूजी जी सगळ्यात उत्तम वेदी जो तुझा वधस्तंभ आहे प्रभूजी, त्याच्याकडे आम्ही पाहावं आणि त्याच्यानुसार पाहून प्रभूजी बापा आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही करावी प्रभूजी. ज्या ज्या वेळेस आमच्या आराधनेसाठी बाप्पा आम्ही जाऊ प्रभूजी, आम्ही आमच्या पूर्ण तयारीनिशी जावं, पूर्ण विश्वासाने भरून जावं प्रभूजी बाप्पा. असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर पित्या. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की पुन्हा एकदा आम्हाला तू दाखवून दिलं प्रभूजी की आमची निर्मिती कशासाठी झाली, आणि हे आमच्या लक्षात असू दे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस तुलाच प्रथम स्थान द्यावं, तुझ्या आराधनेला आम्ही प्रथम स्थान द्यावं, असंच तुझ्या दैनंदिन कृपेने घडू दे परमेश्वरा. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू, प्रभु का आशीष दे. फिर एक बार कहना चाहता हूँ कि समय है इसलिए आराधना नहीं करना है. आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की वेळ आहे म्हणून आराधना करायची असं नाही. ये प्रभु ने हमें समय दिया है, तो पहला समय प्रथम फल प्रभु को देना है. जो वेळ आमच्याकडे आहे त्याचा प्रथम स्थान, प्रथम वेळ जे आहे ते आम्हाला देवालाच द्यायची मैं आहे. आपको दूसरे भाग में बताऊंगा कि किस प्रकार का बलिदान उस वेदी पर चढ़ाना है. आणि दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगेन की कुठल्या प्रकारचं बलिदान आम्हाला त्या वेदीवरती कि चढवायचं आहे. वेदी तो बांध दिया है, उसके ऊपर बलिदान भी चढ़ाना है. कारण वेदी तर बांधली आहे, पण त्याच्यावरती अर्पण देखील चढवायचं आहे. वो अगले भाग में मैं आपको बताऊंगा कि बलिदान किस प्रकार से वेदी पर चढ़ाना. आणि ते मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगेन की जे अर्पण आहे ते कशा प्रकारे चढवायचं आहे. गॉड ब्लेस यू, प्रभु का आशीष दे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.